18वं दशक आपण सुरू करतो आहे. 18, 19, 20 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरला शेवट असेल. त्याच्याबद्दल तुमची जर काही कल्पना असेल, सज्जनगडावर जाऊन वाचूया तरी हरकत नाही. कल्पना म्हणल्यानंतर मी म्हणतो विचार करावा, लगेच सांगावं. कारण सगळ्याच कल्पना काही व्यवहारी प्रॅक्टिकल नसतात. पण मी गप्पच बसलो तर मला काय माहीत आहे का माहीत नाही हेच कळत नाही लोकांना. म्हणून चीनमध्ये एक म्हण आहे चिनी भाषेत की तुम्ही प्रश्न विचारला आणि तो वेड्यासारखा असला, सगळेजण हसतील, बरोबर. पण तुम्हाला त्या प्रश्नाचं जर उत्तर मिळालं ते महत्त्वाचं असेल तर जन्मभर तुम्ही हसत राहा. नाहीतर त्यांना तेवढ्याच पुरतं हसणं आहे आणि त्यांचं हसणं म्हणजे कशी फजिती झाली वगैरे वगैरे. पण तुमचं नाही तर अज्ञान कायम राहिलं असतं. विचारून टाका प्रश्न, उत्तर द्या म्हटल्यानंतर द्यायचं उत्तर. आपण बऱ्याच वेळेला लाजतो आणि जे माणसं लाजतात त्यांच्याकडे चांगलं उत्तर असतं असा अनुभव आहे. आणि जे बेधडक उत्तर देतात ते उत्तर देतात फक्त. या दशकाचं नाव आहे बहुजिनसी समाज. जिनस म्हणजे आपल्याला माहीत आहे पदार्थ, बरोबर. आणि बहुजिनसी म्हणजे निरनिराळे पदार्थ एकत्र आल्यानंतर आपण ज्याला भेळ, भेसळ, मिसळ हे शब्द वापरतो ना, तसा हा समाज आहे. 10 समासांचे 10 विषय आहेत आणि प्रत्येक विषय निराळा आहे आणि सगळे मिळून आपल्या जीवनाला उपयोगी आहे. आपल्या जीवनाचं किती बारीक निरीक्षण समर्थांनी केलेलं आहे ते या समासात दिसतं. भाषा सोपी आहे आणि आपल्याला महत्त्वाचं आहे काय ते. आता पहिलाच आहे, महत्त्वाचं काही सुरू करायचं असेल तर गणपतीला वंदन, शारदेला वंदन, आता इथे विष्णूला वंदन, शंकराला वंदन आणि ब्रह्मदेवाला वंदन. कारण सगळ्या सृष्टीबद्दल मी बोलणार आहे, त्यामुळे मला ह्या 5ही जणांना नमस्कार करणं आवश्यक आहे. सोपं आहे, आपण वाचूया. तुझं नमू गजवदना, तुझा महिमा कळेना, विद्या बुद्धी देसी जना, लहान थोरासी. सगळ्यांना आपण वक्रतुंड महाकाय वगैरे सगळे लहान मुलंसुद्धा म्हणतात. धन्य धन्य चतुरानना, 4 तोंड असलेला. आनन म्हणजे तोंड म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचं काम काय? सृष्टी रचना करायची. धन्य धन्य चतुरानना, त्वा केली सृष्टी रचना, वेद शास्त्रे भेद नाना प्रकट केले. धन्य विष्णू, ब्रह्मानंतर विष्णू. धन्य विष्णू पाळन करीशी, एकांशे सकळ जीवासी, वाढविसी वर्तविसी जाण जाणो. एका अंशाने तू सगळं जग चालवतोस. एकांशेन जगत्स्थितम हे गीतेत सांगितलेलं आहे. तुला काय वाटलं अर्जुना, हे सगळं विश्व अनंत कोटी ब्रह्मांड मी माझ्या एका अंशानं चालवतो, हे लक्षात घ्या. म्हणजे तुझी केवढी शक्ती आहे. धन्य धन्य भोळा शंकर, जयाच्या देण्यास नाही पार, राम नाम निरंतर जपत आहे. शंकराचं माहीत आहे, भोळा शंकर आहे, देण्यास नाही पार. तो भस्मासुरालाही देतो, तो रावणालाही देतो. तुम्ही त्याची भक्ती केली, प्रसन्न होऊन पाहिजे तर देतो, पार नाही. त्याच्यानंतर ह्या संपूर्ण समासात समर्थ निरनिराळ्या ठिकाणी गेले, तिथले उत्सव त्यांनी पाहिले, देवांची पूजा बघितली आणि मुख्य म्हणजे काय की त्यांना निरनिराळ्या ठिकाणचे नैवेद्य खूप सांगितलेलं आहे. इथे मी 1-2च ओव्या घेतल्या आहेत, पण बघा. धन्य तुगा खंडेराया, भंडारे होय पिवळी काय. हळद उधळतात, पोतीच्या पोती हळद, सगळा तो भाग पिवळा झालेला असतो जेजुरीला गेलेला असाल तर. धन्य धन्य तुगा खंडेराया, भंडारे, त्याला भंडारा म्हणतात, असं वरती उधळतात त्याला. पिवळी काया, कांदे भरीत रोटगे खाया सिद्ध होती. म्हणजे तिथे नैवेद्य काय तर कांदे भरीत आणि रोटगे. रोटगे म्हणजे मोठे रोट, जाड पोळ्या, चपात्या पण. धन्य धन्य पांडुरंग, बघा. अखंड कथेचा होतो धिंग. जशी झिंग असते ना, तसं आपण धांगड धिंगा म्हणतो ना, तसा धिंग आहे. तिकडे सगळेजण नाचत असतात, गात असतात, सतत नाम घेत असतात. तान माने रागरंग नाना प्रकारे. तान मान हे जे गाण्याचे प्रकार आहेत, संगीत असतं तिथे. म्हणून रामकृष्णादिक अवतार, राम आणि कृष्ण हे दोन्ही, त्यांचा महिमा अपार, उपासनेस बहुत नर तत्पर झाले. हे आधीचे सांगितले, त्यांच्यापेक्षा रामाची आणि कृष्णाची उपासना जगभर चांगली होते. सकळ देवांचे मूळ,
किती देवांची वर्णन त्यांनी केले आहे, पण सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ अंतरात्मा म्हणजे आपला आत्मा, आणि तो परमात्मा. परमात्मा आणि अंतरात्मा यांच्यात शुद्ध रूपात काही फरक नाही. तो परम आहे आणि मी अंश आहे, त्याचा एक अंश. सूर्य म्हणला ना तर तो सूर्य आहे, मी एक किरण आहे, आपण जे नेहमी म्हणतो तसं. सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ, भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे. हा अंतरात्मा आपल्या शरीरात येतो आणि त्याला जीवात्मा म्हणतात. आत्माच आहे तो, पण तो या जीवात अडकलेला आहे. मग जीवाचे जे भोग आहे प्रारब्धानुसार, जे सुख केलेलं आहे त्याचा भोग काय आहे ना, पुण्य केलेलं आहे त्याचा भोग सुख आहे. पाप केलेलं आहे त्याचा बाकीचे अकाउंट्स नसतात, ते पुण्य किंवा पाप. मग त्यांनी इकडे पैसे खाल्ले, शाळेत पैसे खाल्ले, बँकेत पैसे खाल्ले, एकच पैसे खाल्ले म्हणजे अपहार केला, हे पाप आहे. पापाच्या अकाउंटमध्ये सगळं लिहिलं जातं. आणि जी पाप आणि पुण्य फळाला आलेली असतात, लक्षात ठेवा, ती घेऊन मी जन्म घेतो, त्याला प्रारब्ध म्हणतात. पाप खूप असतात, पण समजा मी मृत्यूच्या आधी एखादा खून केला कोणाचा, मोठं पापकृत्य आहे, मग त्या पापकृत्याचं फळ भोगायला खूप काळ लागणार आहे, लगेच नाही काही मला मिळणार, म्हणून ते घेऊन मी या जन्मात येत नाही. म्हणजे अशीच पाप आणि अशीच पुण्य प्रारब्ध, आरब्ध म्हणजे जी फळाला आलेली आहे, जी तयार झालेली आहे. आता शेतात भातं पिकली की आपण ती कापतो ना, पण पिकल्यानंतर तशी जी पिकायला आलेली फळं आहेत ती घेऊन, आणि फळं दोन्ही, पापाची फळं दुःख आहे, फळंच आहे ना ते घेऊन आपण जन्माला येतो. आणि त्यामुळे जे सगळे भोग आहेत ते तो आत्मा भोगत असतो. कारण माझ्या डोळ्याचे भोग, डोळ्यानं काय आहे, वेदनेचं केंद्र सगळं मेंदूतच आहे ना, मेंदूत. पण मेंदूवर वगैरे सत्ता शेवटी सगळी आत्म्याची. आपण म्हणतो ना अंतःकरण चतुष्टय म्हणतात त्याला, म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि आत्मा. मन, बुद्धी, चित्त आणि आत्मा हे आतले आहे. आपल्याला सगळे विकार होतात ना ते देहाला होतात. आता मनोविकार खूप आता वाढायला लागलेले आहेत ते, पण मनोविकार आपण देहाच्याच पातळीवर जे काही घडतं आहे. आता मुलं अभ्यास करत नाहीत म्हणून मला त्रास होतो, रात्रंरात्र झोप लागत नाही. मुलं हे देहाचे संबंधी आहेत, नवरा बायको देहाचे संबंधी आहेत, घर गाडी देहाचे संबंधी आहेत, माझं व्यवसाय, दुकान, शेत, सगळी प्रॉपर्टी हे देहाचे संबंधी आहेत. मग देहाचे जे संबंधी आहेत लक्षात ठेवा, त्यांचं मी मनावर कशाला घेऊ? मी बुद्धी वापरून त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करीन. म्हणजे मुलगा 3 वर्ष एकाच वर्गात नापास झाला, मी त्याला दुसरं काहीतरी शिकवेन, त्याला विचारेन तुला काय आवडतं. पण अशी कितीतरी उदाहरणं आहेत की बाबा 10वी पास हो, 12वीपर्यंत जर गेला असतं आपण कॉलेज ऑफ आर्टला घेऊ किंवा कॉलेज ऑफ निरनिराळ्या प्रकारचे क्राफ्ट्स, त्यातलं तुझे ॲडमिशन घेऊ आणि ते तू कर. आज ही मुलं जग जिंकतायत. 6वी 7वीतच ते शाळा सोडणार होते, पण एवढं कर म्हणजे पुढची एखादी परीक्षा तुला मिळेल. एक तुम्हाला सांगतो की अप्रतिम चित्र काढलेली आहेत महाराजांची. आपल्या प्रवचनाच्या पुस्तकात जो महाराजांचं चित्र असेल ते कुणी काढलं आहे ते बघा. चैतन्य नावाचा एक चित्रकार आहे आणि 75 साल लिहिलेलं आहे चैतन्य. ते चित्र बरीच वर्ष गोंदवलेला चालू होतं, जवळजवळ 75 पासून 95पर्यंत. 95ला हे चित्र आलं आणि ते चित्र गोंदवल्याने काढून टाकलं, कन्फ्युजन नको म्हणून. पण 20 वर्ष तो चैतन्याने काढलेली चित्र निरनिराळ्या संतांची गोंदवल्याचे एक ट्रस्टी आहे आठवले म्हणून, त्यांच्या घरात अशी लावलेली आहे की ती अप्रतिम चित्र आहेत ती. तर त्यांना काय वाटलं की तू एकदा डिग्री घे ना. तर ठीक आहे, तो गेला जे स्कूल ऑफ आर्ट्सला. ते म्हणाले 10वी नाही 12वी नाही, ॲडमिशन कशी देऊ? त्याने आपलं सगळं काम दाखवलं. ते म्हणाले काम अप्रतिम आहे, परंतु आम्ही ॲडमिशन देऊ शकत नाही. दुर्गा भागवत त्यांनी जो थिसिस लिहिले, अनेक त्यांनी पुस्तकं, हा थिसिस होता, पण त्यांनी एक थिसिस लिहिला अस्वलावर की मिसिंग लिंक आपल्याला जी वाटते ते अस्वल असू शकेल. म्हणजे माकड आणि माणूस याच्यामध्ये भरपूर गॅप आहे. आपण म्हणतो शेपूट नसलेला माकड उभा राहायला, चालायला लागला आणि पायावर उभाच राहायला लागला, माणूस झाला, तसं नाही आहे. मध्ये एक मिसिंग लिंक ज्याला म्हणतात ती ह्यांनी सांगितलेलं आहे, डार्विननी सांगितलेलं आहे. कारण का की माकडाचा मेंदू कितीही विकसित झाला
तरी 4 वर्षाच्या मुलाचा मेंदू त्याच्यापेक्षा खूप विकसित आहे. माकडाच्या ज्या भावना आहेत, आपल्या भावनांना किती रंग आहेत सांगा बरं. एक प्रेम जर घेतलात तुम्ही तर आपल्याला फक्त देहाचंच प्रेम दिसतं, पण माझं निसर्गावर प्रेम असतं, माझं कलेवर प्रेम असतं, माझं रिलिजन धर्मावर प्रेम असतं, देशप्रेम तर असतं, मातृभाषेवर प्रेम असतं. प्रेमाचे किती पैलू आहेत. माकडाचे कुठले पैलू आहेत? नाहीच आहे. पण अस्वलमध्ये असू शकेल, कारण अस्वल हे माकडापेक्षा जास्त डेव्हलप्ड आहे. म्हणून माणूस आणि माकड याच्यामधली मिसिंग लिंक असू शकेल. असंच असतं ना थिअरी. मागे जाऊन तुम्ही काय सिद्ध करणार आहात? कारण मग त्यांनी खूप उदाहरणं दिलेली आहेत. विषय वाढेल म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. पण तो थिसिस मुंबई विद्यापीठाला गेला. ते म्हणाले तुम्ही MA नाही आहेत तर तुम्हाला डिग्री कशी द्यायची? MA पाहिजे ना. अरे हे काम एवढं महत्त्वाचं आहे. मग जगातल्या कितीतरी विद्यापीठांनी त्यांना डिग्री देऊ केली होती, म्हणजे PhD देऊ केली होती. पण मुख्य म्हणजे मुंबईचीच मला नाही, कारण का मी MA नाही म्हणून. मागे तुम्हाला एक सांगितलं होतं की वेद मेहता नावाचा एक जन्मांध मुलगा गुजराती, त्याला शिकायला इंग्लंडमध्ये ठेवला आंधळ्यांच्या शाळेत. नंतर तो तिथून पुढे अमेरिकेत गेला आणि इतका बुद्धिमान मुलगा तो परीक्षा पास होत तो फिलॉसॉफीचा इतका चांगला विद्यार्थी बनला की तो फिलॉसॉफीवर आर्टिकल्स लिहायला लागला आणि त्याला कॉलम म्हणतात. तो कॉलम जगातल्या सर्व इंग्रजी महत्त्वाच्या वर्तमानपत्रात यायला लागला. त्याला वाटलं आता आपण आपल्या स्वदेशात जाऊया की, म्हणून भारतात आला. आत्ता कुठे आपण दिव्यांगांसाठी ते रॅम्प वगैरे करायला लागले होते, आपण कधी विचारच केला नाही. पण तिकडे एवढं जरी काम करायचं असेल त्यातली एवढी जागा दिव्यांगांसाठी ठेवली पाहिजे. तुम्ही बघा कितीही महत्त्वाचा कार्यक्रम असू दे, कोपऱ्यात त्याचं ट्रान्समिशन असेल, कोपऱ्यात तो मुक्यांसाठी वगैरे हातवारी करून बोलत असतो. एका कोपऱ्यात ती मॅच चालू असेल, मॅचची कॉमेंट्री चालू आहे, इथे तो त्यांच्यासाठी सांगत असतो. मूक बधीर असतात ना, म्हणजे त्यांना ऐकू येत नाही, त्यांना बोलता येत नाही, त्यांच्यासाठी एक भाषा शिकलेली असतात. इतकी त्यांना जाणीव आहे त्या गोष्टींची. आपण दिव्यांग त्यांना नाव दिलं आहे, आपलीसुद्धा दृष्टी हळूहळू बदलायला लागलेली आहे. पण प्रश्न काय आहे की ज्यावेळी आपण विचार करतो जीवनाचा, त्यावेळेला ह्याच गोष्टी महत्त्वाच्या वाटतात आपल्याला. आपलं शिक्षण वगैरे गोष्टी आहेत ना, त्या तेवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत. माय कमिटमेंट टू व्हॉट आय ॲम डुईंग, मी जे करतो आहे त्यात मी कमिटमेंट किती आहे. कमिटमेंट म्हणजे निष्ठा, कमिटमेंट म्हणजे बांधिलकी किती आहे हे बघायला पाहिजे. आज आता लोक कमी आहेत, कारणं प्रत्येकाची निराळी असू शकतील. पण एक कारण असू शकेल की संगीताचा कार्यक्रम आहे, बाहेरून वगैरे गायक येणार आहेत रवींद्र भवनमध्ये, बरोबर. मी नेहमीच म्हणतो व्हॉट इज माय टॉप प्रायोरिटी, व्हॉट इज माय फर्स्ट प्रेफरन्स अँड व्हॉट सुप्रीम व्हॅल्यू आय गिव्ह टू व्हॉट. म्हणजे दासबोध काय उद्या जाता येईल, नाहीतर काय ह्याच्यावर मिळेल, ऑनलाईन मिळेल. म्हणजे हा जो सत्संग आहे तो ऑनलाईन मिळणार नाही, लक्षात ठेवा. मग बरेच जण सांगतात मी पोळ्या लाटता सर तुम्हाला म्हणलं लाटणं डोक्यात नाही ना घालत, एखादी गोष्ट आवडली नाही तर, कारण समोर ठेवून. म्हणजे हा कसला सत्संग सांगा बरं. ऐकतात ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, पण हा जिवंत सत्संग आहे ज्याला चैतन्याचं डायमेन्शन आहे. आपण नेहमीच म्हणतो की श्रीराम जय राम जय जय राम सगळ्या देवांचे मंत्र आणि त्या मंत्रांचे यंत्र त्या देवळात किंवा घरात अखंड चालू असतात. त्यातून व्हायब्रेशन्स निर्माण होतात का? होतात, साऊंड व्हायब्रेशन्स. आणि एक लहान मूल बोबडा जरी तो मंत्र म्हणत असेल त्यालाही साऊंड आहे, पण त्याला चैतन्य आहे, लाईफ बियॉन्ड दॅट. यंत्राला लाईफ कुठे नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आपण विसरून जातो की जिवंत माणसं एकत्र येतात त्याला चैतन्याचं डायमेन्शन असतं. चैतन्य म्हणजे आपण जे जीव म्हणतो त्या जीवाच्याही पलीकडे आत्मा अंतरात्मा चाललं आहे ना, ते तसं चैतन्य आहे. हे महत्त्वाचं असतं. म्हणून इथे लक्षात घ्या की सगळ्या देवांचं त्याने वर्णन केलेलं आहे. पुढच्या एका समासात तुम्ही कुठल्या देवाला मानणार आहात, इथे फक्त एक ओवी सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा की रामकृष्ण सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माचे केवळ. त्याला विसरून कसं चालेल? आणि त्याला धरलं तर बाकीच्या देवांना धरायची गरज नाही आहे. आणि बाकीच्या देवांना धरलं आणि याला धरलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही, करमणूक आहे. आपल्याला वाटतं की मी हे केलं ते केलं चांगलं आहे ना, पण माझ्या स्वभावात बदल आहे का? नाही. मला वाटणाऱ्या भीती, चिंता, अँक्झायटी म्हणतो आपण, त्याच्यात काही फरक पडलेला नाही. याचा अर्थ माझा देवच चुकला आहे.
माझा देव, आणि समर्थ हेच म्हणतात की तुमचा देवच चुकतो. जगी थोरला देव तो चोरला असे, असं आहे ना, चोरला असे म्हणजे गुप्त. थोरला देव जर गुप्त आहे तर हे प्रत्यक्ष देवांची तुम्ही काय करता? हे गुरु त्यांची प्रतिमा आहे. सद्गुरूची प्रतिमा कशी? सद्गुरू निराकार आहे, निर्गुण आहे, निर्विकार आहे, अव्यक्त आहे, अदृश्य आहे, सूक्ष्म आहे. कारण सद्गुरू हे तत्व आहे, सद्गुरू ही शक्ती आहे, सद्गुरू हे चैतन्य आहे. 3 शब्द लक्षात ठेवा. सद्गुरू हे तत्व आहे, सद्गुरू ही शक्ती आहे, व्यक्ती नाही आहे, आणि सद्गुरू हे चैतन्य आहे. विचार करा तुम्ही. मग सद्गुरूची मूर्ती कशी करता येणार? माझ्या सोयीसाठी मी केलेली आहे. म्हणजे महाराजांची ही प्रतिमा, आपल्याकडे छोट्या पुस्तकात असलेली प्रतिमा, दे आर रिमाइंडर्स. रिमाइंडर्स कशाची? समाधी पाहता समाधान होते. समाधी इज अ रिमाइंडर. रिमाइंडर ऑफ व्हॉट? नॉट गोंदवलेकर महाराज ज्यांची समाधी आहे, पण त्यांच्यात अस्थि आहेत ना तिथे. ब्रह्मचैतन्य महाराज त्यांचं चैतन्य आहे. त्या चैतन्याचा स्पर्श समाधी पाहिल्यावर मला झाला तर समाधी पाहता समाधान होते, हे सिद्ध होणार आहे. मागे मी तुम्हाला सहज त्या रॉबर्ट स्वबोधाची गोष्ट सांगितली होती की त्याला कुठेही कधी जगात पहिल्यांदा तुम्हाला तो फार्मास्युटिकल्सचा मालक, अत्यंत श्रीमंत, कॅनडातला, आणि त्याला हे झालं, पोटदुखी झाली, काठमांडूला आला होता. त्याला लेटेस्ट त्याचीच औषधं तिथे दुकानात मिळत असतील, बघितलं, काही उपयोग झाला नाही. नंतर त्याला सांगितलं कुणी, मी इथे मरतोय पोटदुखीने, कुठलंच औषध काम करत नाही आहे. आणि तिथे एक वैद्य आहेत, त्यांच्याकडे जा. वैद्याने मुळी घेतली, ती उगाळली आणि त्याला दिली, एकदम बरं वाटलं त्याला. तो म्हणतो, हाऊ लेटेस्ट इज धिस मेडिसिन. त्यांचं लेटेस्ट. तो म्हणतो, हो मला माहीत नाही किती ओल्डेस्ट आहे, हे औषध किती जुनं आहे हे मला माहीत नाही. हजारो वर्षापूर्वीची परंपरेनं आमच्यापर्यंत चालत आलेली औषध आहे. मला याबद्दल शिकायचं आहे, त्यासाठी तुम्हाला संस्कृत आलं पाहिजे. मला तुम्ही संस्कृत शिकवाल का? नाही, मला तेवढ्यापुरतंच येतं. संस्कृत शिकायचं असेल तर तुम्ही काशीला जा, वाराणसीला आला, वाराणसीला संस्कृत वगैरे शिकलं, पण संस्कृत आणि मेडिसिन दोन्ही पाहिजे तर पुण्याला जा. म्हणून तो पुण्याला आला. काय योग आहे लक्षात ठेवा. कॅनडाचा माणूस जगभर फिरतोय, कुठेतरी पोटदुखी होते, आणि असं करत 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 तो पुण्याला पोहोचलेला आहे. पुणे हे त्याचं डेस्टिनेशन आहे. पुण्यापासून तो कुठे भटकलेला नाही आहे. तो इतकं चांगलं मराठी शिकला की तो मराठीतून ज्ञानेश्वरीवर प्रवचनं करायला लागला, आणि ते झाल्यानंतर त्याला खूप आनंद मिळायला लागला. त्याने आपला पोशाख बदलला. मी त्याची मुलाखत टी व्हीवरची ऐकून तुम्हाला सांगतोय, पाहून तुम्हाला सांगतोय. फक्त लेंगा आणि सदरा किती साधा होता. आणि त्यांनी त्या मुलाखत नाही म्हणाला, साक्षात्कार हा आपला शब्द आहे मराठीतला. तो संस्कृत वाटेल, पण आत्ता आपला साक्षात्कार चालू आहे. तुम्ही साक्षात माझ्यासमोर बसलेले आहात, मी साक्षात तुमच्यासमोर बसलेलो आहे, आणि आपण संवाद करतोय. हा साक्षात्कार आहे. त्याला एक वेळ मुलाखत म्हणा, पण इंटरव्ह्यू म्हणलात तर मी उत्तर देणार नाही. वेलकम नाही, स्वागत. आणि त्याला भारतातल्या 16 भाषा येतात, आपल्याला काही येत नाही. त्याचं प्रेम आहे, तो शिकला, आपण गृहीत धरतो. त्यामुळे काय झालं की ज्ञानेश्वरीवर त्याची एका अर्थाने मास्टरी आली. आणि शेजारीच आळंदी, की एकादशीला आळंदीला जायला लागला. पुण्याला मला वाटतं तो गोल्ड मेडलिस्ट आहे, इतका तो अभ्यासात लागला. पहिला आला त्यावेळेला, आणि ज्ञानेश्वरीला जायचा. आणि तिथे गेल्यानंतर श्रीमंत तो, त्यांनी ही सुधारणा करूया, ती सुधारणा करूया. मग त्यावेळेला स्वबोधा साहेबच म्हणायला लागले. मोठी रांग जरी असली आणि हा आला, हा इंद्रायणीत आंघोळ करतो, आणि आल्याबरोबर त्याला सगळेजण रांगेत असलेले जे त्यांना ओळखतात ते म्हणतात तुम्ही दर्शन घ्या. कारण तो जगाच्या कुठल्या टोकावरून आलाय माहीत नाही. आता लक्षात ठेवा, हे सगळं कळल्यानंतर तो म्हणतो की माझ्या जीवनाचे 2च ध्यास आहेत, संस्कृत आणि आयुर्वेदाचा प्रसार. संस्कृतचा प्रसार आणि आयुर्वेदाचा प्रसार. तिसरी गोष्टच मला माहीत नाही. तरीसुद्धा हे सगळे लोक अजून आरोग्यासाठी जी औषधं घेतात, ती औषधं आरोग्यासाठी नाही आहेत, स्लो पॉयझनिंगसारखी औषधं आहेत. हे त्यालाच ज्या वेळेला वाटतं, तो म्हणाला ज्या ज्या वेळेला मी निराश, उदास, हताश, एका शब्दात डिप्रेस्ड होतो, त्यावेळेला मिळेल त्या विमानाने मी भारतातल्या मिळेल त्या विमानतळावर उतरतो. आणि मुंबईला जवळ आहे वगैरे असं काही नाही. आणि तिथून टॅक्सी करतो, आणि ती टॅक्सी करून मी आळंदीला येतो. आळंदीला नंतर इंद्रायणीत स्नान, मला सांगायचं ते अगदी लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला मी माझं डोकं ज्ञानोबांच्या समाधीला टेकतो,
त्यावेळेला 840 वोल्ट म्हणतो, त्याचा शॉक मला बसतो. म्हणजे मला तो समजण्यासाठी तो आपला हा 220 आहे, नंतर तिथे ट्रान्सफॉर्मर 440 आणि ती कवटी आणि हाडं काढलेली असतात. 880 त्याच्यात डबल, आणि माझी सगळी उदासी निघून जाते. हे दर्शन आहे. समाधी पाहता समाधान होते. आतून तो निर्णयच करून आलेला आहे, संकल्प करून आलेला आहे की ज्ञानोबांच्या समाधीला डोकं टेकलं की माझं सगळं निघून जाणार आहे, आणि पुन्हा मी ज्या देशात होतो तिथे जाऊन पुढचं कार्य सुरू करतो. पैसा त्याला प्रश्नच नाही आहे, हे लक्षात घ्या. ह्याची टॉप प्रायोरिटी कुठली आहे लक्षात घ्या. संस्कृत आयुर्वेद आहेच, पण ज्ञानोबांच्या समाधी आणि त्या समाधीतून अंतर्बाह्य शुद्धी, हे कितीतरी वर्ष तो करत अजून जिवंत आहे तो. म्हणून सांगतो काय तुम्हाला, मुळात गेलं पाहिजे. तिथे ज्ञानेश्वरांच्या समाधी ज्ञानेश्वर असतील का, त्यांनी समाधी घेतली असेल का, विचार करतच नाही म्हणणार. ज्ञानोबांचं चैतन्य आत आहे. ज्ञानोबांची आपण म्हणतो ना की दैवत्व किंवा दिव्यत्व आत आहे, आणि त्याचा मला स्पर्श होतो. आणि दिव्यत्व हे याच्यापेक्षा किंवा आपण चैतन्य म्हणतो ते इलेक्ट्रिसिटीपेक्षा सूक्ष्म आहे. इलेक्ट्रिसिटीपेक्षा त्याचा शॉक लागतो. इलेक्ट्रिसिटी ही फिजिक्समध्ये असल्यामुळे शॉक शरीराला लागतो, कारण बॉडी आहे. फिजिक्स डील्स विथ बॉडी, आणि आपण बॉडीच्या पलीकडे आहे. तर फिजिक्सचे सिद्धांत चालतील कसे, ते किती अपुरे आहेत हे कळण्यापुरतेच तुम्ही ते वापरा, बाकी वापरू नका. म्हणून त्याच्यानंतर सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ भूमंडळी भोग सकळ त्यासी चगडे. म्हणजे आपण म्हणतो ना, तहान लागलेली असेल गरमीत वगैरे आल्यानंतर, आता अंतरात्मा संतुष्ट झाला, अंतरात्मा तो हा अंतरात्मा. म्हणजे देहालाच बरं वाटतं, पण आतमध्ये गेल्यामुळे आत्मा म्हणतो. एरवी लक्षात घ्या, ती पुढे येईल. प्राणी स्वाभिमाने भुलले, देहाकडे म्हणजे देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले अंतरी असोनी. आपण मागे एक वाक्य बघितलं होतं, ते बऱ्याच जणांनी मला विचारलं असं, ते वाक्य खूप चांगलं आहे नाही विचार करायला, की आपल्या सगळ्यात जे जवळ आहे ते कसं हाताळायचं, वापरायचं हे आपल्याला कळत नाही. दॅट इज लाईफ. माझ्या सगळ्यात जवळ माझं जीवन आहे की आय डोंट नो हाऊ टू हँडल माय लाईफ, म्हणून आय एम वेस्टिंग माय लाईफ. खरंच वेस्टिंग माय लाईफ. आत्ता टाटांची 7 वचनं ऐकून मी इथे आलेलो आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं की टी व्ही खोटा आहे हो, त्याच्यात तुम्ही घालवू नका वेळ. टी व्हीचा पडदा, त्या पडद्यावरचे सगळे कार्यक्रम हे खोटे आहेत. डोंट वेस्ट युअर लाईफ इन सीईंग और वॉचिंग टी व्ही. 7 गोष्टी सांगितल्या आहेत, सगळ्या आपल्याला आहेत, आणि जणू काही त्यांनी सांगितल्या त्या आम्ही करणार नाही, जा, अशा पद्धतीने आपण वागतो. तू सांग पण मी टी व्ही पाहणार करणार नाही, जा, असं जे असतं ना, तशी ॲटिट्यूड आहे. म्हणून अरे या आत्मयाची चळवळ आहे. अरे म्हणजे ती इतक्या जवळून सांगतात, समोर शिष्य बसलेला आहे. अरे आणि अगे. आता अगे म्हणल्यानंतर ती नक्की स्त्री असली पाहिजे. त्याला त्यांना ज्यावेळेला तो आश्चर्याचा उद्गार असतो त्यावेळेला अरे अगे अहो समोर कुणी बसलेलं असू दे की त्याच्यावरून तुम्ही लगेच लिंग कशाला पाहता. तुम्ही मनाच्या श्लोकात बघा अगे, त्यावेळेला नक्की ते कुठेतरी भेंडाबाई किंवा अक्काबाई समोर बसले असल्या पाहिजे. काय विचार, अरे तिथला विचार कर ना. त्याच्यात सांगितलं की आता मला जे सगळं दिसत होतं ते नाहीसं झालं, आणि जे दिसत नव्हतं ते दिसायला लागलं. सगळी माझी बाहेरची अवस्था आटवून गेली. आता आणि सांगायचं काय राहिलं, 200 श्लोक आहे, त्यानंतर त्याने काही सांगितलं नाही आहे. हा श्लोक आहे तो. तर आपण अगे म्हणलेलं आहे नक्की ते नका विचार करू. पण अरे सांगतायत, अरे या आत्मयाची चळवळ पाहे असा भूमंडळी कोण आहे. अगाध पुण्य अनुसंधान राहे काही एक. आपल्याला आत्म्याचं अनुसंधान पाहिजे. कितीदा तरी आपण म्हणतो. एकदा आपण तोच विषय घेऊया आता हा संपल्यानंतर. एक 5-6 शंकराचार्यांचे ध्यानाचे श्लोक आहेत. त्याच्यात सगळ्यात चांगले प्रातः स्मरामि हृदय संस्फुर आत्मतत्व. आज सतत आत्मतत्व मला सांगताय. आपण म्हणतो ना, नाभीपासून आपल्याला एक स्फुरण येतं की तू माणूस नाहीस साधा, तू काही देह नाही आहेस साधा, तुझी जी बुद्धी आहे ना तेवढीच नाही आहे, त्याच्या पलीकडचं तुझ्याकडे खूप आहे. एक तर तुला माहीत नाही म्हणून तू ते वापरत नाहीस. म्हणून स्वतःला जर एक 5 मिनटं ते संपूर्ण श्लोकच चांगला आहे सांगत बसलास तर तुझा संपूर्ण दिवस चांगला जाईल. याला म्हणलेलं आहे सोनियाचा दिस अजे अमृते पाहला.
पहाटे मी जे काही करेन त्यावरून माझा दिवस ठरतो. लहानपणी तरुणपणी मी जसं वागेन त्यावरून माझं म्हातारपण ठरतं. आणि म्हातारपणी म्हणतात की नाही नाही मी इतक्या सिगरेट ओढायला नको होता, आता काय हे खूप धुराडे झाले. काय उपयोग आहे? आता काय उपयोग आहे? त्यावेळेलाही लोक सांगत होते, त्यावेळेला हा लेख वाचत होता, त्यावेळेलाही सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं होतं स्मोकिंग इज डेंजरस टू हेल्थ. पण हे बऱ्याच जणांना वाचता येईना म्हणून मग ते चित्र दाखवायला लागले की हाडांचा सांगाडा झालेला आहे तुमच्या आणि तुम्ही कोणत्याही क्षणी मराल. हा एक फरक लक्षात घेतला पाहिजे ना. म्हणून अरे या आत्मयाची चळवळ पाहे, ऐसा भूमंडळी कोण आहे, अगाध पुण्य अनुसंधान राहे काही एक, त्या अनुसंधाना सरिसे जळवणी जाई जे किलमिशे. तुमचं भाग्य असेल ना तर तुम्हाला अनुसंधान टिकतं. आणि महाराज काय म्हणतात की काय माझ्या प्रारब्धात असेल तर मी लवकर उठेन. नाही सर, त्याला काय करा, स्वतःच्या थोबाडीत मारून घेतले पाहिजे. त्याला मारून काही उपयोग नाही आहे. स्वतःच्या मारल्यानंतर कळेल की हे ह्याला सांगण्यात काही अर्थ नाही. अवॉइड हिम, टाळा त्याला, एवढं तरी कळेल. खरंच सकाळी उठणं सगळंच प्रारब्धावर, मला प्रयत्न म्हणून काही नाही आहे, हा प्रयत्न आहे. पण तरीसुद्धा अनुसंधान ही गोष्ट अशी आहे केवळ प्रयत्नाने जमत नाही. ध्यान ही गोष्ट अशी आहे केवळ प्रयत्नाने जमत नाही, त्याला कुठेतरी गुरुकृपा लागते. म्हणून आपण नेहमी म्हणतो की देहाच्या पातळीवर जी तू उपासना करशील त्यामुळे तू चतुर्दशीपर्यंत पोचशील. पौर्णिमा ही भक्ताची आहे आणि ज्ञानी माणसाची अमावस्या आहे. इथे सुद्धा चतुर्दशीपर्यंत पोचशील. परंतु वर उचलून घ्यायला गुरु माऊलीची शक्ती लागते, मातृशक्ती. मग चतुर्दशीपर्यंत गेला तर ते वागते आणि मग तुला पौर्णिमेला घेऊन जाते. त्याच्या पुढे तुम्हाला देहाच्या पातळीवर काही जमणार नाही आहे. ही गोष्ट सांगतात अनुसंधान. अनुसंधान आपल्याला अवघड वाटतं. कॉन्स्टंट रिमेंबरन्स, आणि रिमेंबरन्स नाही त्याच्या नावाचं नाही त्याच्या प्रभावाचं, सगळं महाराज करून राहिलेलं. हे सांगतात ना की काय आहे की ज्या वेळेला तुकारामानं विचारलं, सगळ्या संतांनी सांगितले अरे झाडाचं पानसुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हालत नाही. आता हे सिद्ध कशाला करायला जातात? त्या मुलांनी सांगितलं ना मला 12वीच्या उठून, आणि ते लावून जेतो, म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये तो कार्यक्रम होता, बाजूला सगळी हे ठेवलेली होती झाडं वगैरे. तो उभा राहिला म्हटला सर आय डोंट ॲग्री. फू 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 हलवली की मी पानं. देव कशाला पाहिजे? वाक्य कुठलं होतं की देवाच्या इच्छेशिवाय. मग त्याला प्रश्न विचारले. आत्ता इथे 50 मुलं आहेत रे, तूच का पान हलवलंस? देवाची इच्छा होती तू फू फू करावंस म्हणून. हे मी म्हणतो ना, ह्याला तू काय चॅलेंज करणार आहे? तुला देव कुठे माहीत आहे? देवाची इच्छा कुठे माहीत आहे? तू तुझी इच्छा म्हणून ते केलं. आता मी तुला फक्त सांगतो 150 वर्ष तू हे करत राहा. तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था या 5 स्टारमध्ये मी करतो. छोटंसं बुश आहे ना, टॉयलेटला घेऊन जा, थांबायचं नाही. हां लक्षात ठेव, थांबायचं नाही, कारण तू फू फू करतो नाही. म्हणजे मी ज्या वेळेला मरेन त्यावेळेला कसं, हेच की प्रश्न आहे. तू जिवंत आहेस, फुंकर मारतोयस, ही त्याची शक्ती आहे, ही त्याची इच्छा आहे. आपण या कोविडमध्ये आपण जगलो, आपण काळजी घेतली वगैरे सगळं त्यांची इच्छा होती. काळजी घेणारे बापरे किती भयंकर लोक गेलेले मी बघितले. म्हणजे सर तुम्ही येऊ नका आमच्याकडे हां, कारण तुम्ही अनेक लोकांच्यात असता. अरे म्हटलं सध्या लॉकडाऊन आहे, पण तू सांगितलंच बरं केलं. मी नंतरही तुझ्याकडे येत नाही, कारण तो व्हायरस माझ्यात जर कुठेतरी राहिला तर. पण मला त्या लोकांच्या प्रामाणिकपणाचं अगदी कौतुक वाटतं. मी म्हटलं मला बिलकुल राग आलेला नाही आहे, मी येत नाही तुमच्याकडे, खरंच येत नाही. आणि जर तुमची खात्री झाली तो व्हायरस माझ्यात नाही आहे किंवा पूर्ण गेला आहे तरच मी तुमच्याकडे येईन. हे तुम्ही कसं ठरवणार? नाही हो, ते कसं ठरवायचं? म्हणजे द बेस्ट वे इज तुम्ही माझ्याकडे या, हो आम्ही तुमच्याकडे येऊ. पण डेंजर उरलाच की आयुष्यात आपण कधी भेटायला नको. धिस वॉज द कन्क्ल्युजन ऑफ दॅट कॉन्व्हर्सेशन. मी येत नाही तुमच्याकडे, तुम्ही माझ्याकडे या, हो आम्ही तुमच्याकडे येऊ, हे त्यांनी सांगितलं. पण माझ्या आतला व्हायरस तिथेही तुम्हाला हो की. म्हणजे एकच आयुष्यात आपण यापुढे एकदाही भेटायला नको. याचा अर्थ काय? महाराज म्हणून कोणी नाहीच आहे, देव म्हणून कोणी नाहीच आहे, माझ्या उपासनेची काही शक्तीच नाही आहे. ते माझ्या जीवनात काय करू शकणार मी ठरवणार जे होईल ते. म्हणून तसं नाही आहे. खरंच तुम्हाला म्हणतो की रात्री झोपल्यानंतर सकाळी आपण उठतो
त्याची पूर्ण कृपा आहे, लक्षात ठेवा. देवा तुझी आहे ना दया, की रात्री झोपतो आणि सकाळी उठतो, ही तुझी दया आहे. सगळं मी जे काही करतो हे तुझ्यामुळे मला शक्य आहे, ही तुझी दया आहे. अगदी अनेक चांगली माणसं देवाची टॉयलेटमध्ये मेलेली आहे, पण एक त्यांना समाधान आहे की जाताना सुद्धा श्रीराम जय, एक तर वांटेलाच गेले, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत गेले होते, अखंड श्रीराम जय राम जय जय राम म्हणत होते. मग मला विचाराल ते टॉयलेटमध्ये कसे गेले असं नाही, त्यावेळेला त्यांच्यासाठी टॉयलेट पंढरपूर झालं असेल, कारण नाम महत्त्वाचं आहे ना. नामामुळे पंढरी पंढरी आहे, पंढरपूर पांडुरंगामुळे नाही आहे, हे लक्षात ठेवा. नामामुळे, नामातल्या चैतन्यामुळे पंढरी ही पंढरी आहे. आणि ती पंढरी आधी रचिली पंढरी, मग बनली वैकुंठनगरी. आधी पंढरपूर निर्माण केलं, आधी चंद्रभागा निर्माण केली, मग गंगेकडे तो वळला. आधी रुक्मिणी तयार केली, मग तो लक्ष्मीकडे वळला. हे सगळं आहे ना, आधी पंढरपूर तयार केलं. आता हे पंढरपूर म्हणजे जिओग्राफीच्या मॅपवरचं नाही, हे आपल्याला पटतं ना. हा पांडुरंग म्हणजे त्या दगडाची मूर्ती नाही, हेही आपल्याला पटतं. म्हणजे आपण आत जायला लागलेलो. आता पुढे बघा, अरे या आत्मयाची चळवळ पाहे असा भूमंडळी कोण आहे. मग तू म्हणतोस हे काम आत्म्याने केलं, कशावरून ओळखू. अरे ते तुला कळणार नाही, आणि कळल्यानंतर तू मौन होशील आणि सगळीकडे आत्म्याचा विलास पाहत राहशील. त्याच्यातही मी आहे, त्याच्यातही मी आहे, त्याच्यातही मी आहे. मग अशा वेळेला तुझ्या जीवनातलं भय निघून जाणार. द्वैतामुळे भय आहे, लक्षात ठेवा. मी आणि तुम्ही म्हणल्यानंतर आपल्याला एकमेकाची भीती वाटणार आहे, पण मी तुमच्यात आहे तुम्ही माझ्यात आहेत म्हणल्यानंतर भीती कशाला वाटायची. आईनी दिलं ना, मुलाला कळायला लागलं तरी आईनी चमच्यातून दिलं की पोर विचारतं का काय आहे. बाबांनी दिल्यानंतर विचारेल बाबा, आणि पोर वस्तात असेल तर बाबा तुम्ही आधी घेऊन दाखवा असं म्हणेल सुद्धा. आईवर पूर्णच विश्वास आहे त्याचा. आई करेल ते माझ्या हिताचंच असेल. ही आई नाही का आपली, हे लक्षात घ्या. म्हणून त्या अनुसंधानासरीसे जळून जाई केलमिशे, सगळी पापं जळून जातात त्या अनुसंधानामुळे. अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरवून पाहती, अंतर्निष्ठ ज्ञानी. आता पुढचं ज्ञानांचा समास फार अप्रतिम आहे. ज्ञानी लोक पण अंतर्निष्ठ, त्यांची निष्ठा आत आहे, बाहेर नाही आहे. बाहेर मी काम मनापासून करतो, माझी निष्ठा माझ्या संस्थेशी आहे, पण माझी पहिली निष्ठा अंतर्निष्ठा आहे. अंतरंगातच परमेश्वर आहे म्हणून अंतर्निष्ठा आहे. अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरवून पाहती, अंतर्निष्ठ तितुके तरले आणि अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. निष्ठ नाहीत ते भ्रष्ट, म्हणजे करप्ट असा अर्थच घेऊ नका. जे निष्ठ म्हणजे नित्य त्यांची श्रद्धा आहे या गोष्टींवर, हे सगळं परमेश्वर करून राहिलेलं आहे आणि तो आत आहे. ती अंतर्निष्ठा झालं. आणि अंतर्निष्ठा नसेल, मी हे करतो मी ते करतो, ते आहे ना ते परमेश्वरावर सोपवले आम्ही, कारण आमच्याकडून होत नाही. तर बाकीचं सगळं मी केलं आहे का, नाही आहे. मी अंतर्भ्रष्ट आहे. मला अंतरंगात आहे काहीतरी एवढं माहीत आहे, पण निष्ठा माझी अपुरी आहे. आलेल्यांना, नंतर आलेल्यांना आपण देऊ शकतो कागद, कारण समास चांगले आहेत, हे समजायला सोपे आणि चांगले. अंतर्निष्ठ तितुके तरले, शेवटची ओळी वाचतोय पहिल्या समासाची. अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकारे भरंगळले लोकाचारे. हे लक्षात ठेवा. बाह्याकार म्हणजे बाहेरचं ते गेलं पाहिजे नाही का, हे करायला नको का, ते जमायला नको का, तिथे आपणच गेलो नाही तर आपल्या वेळेला कोण येईल वगैरे वगैरे वगैरे. खरंच हे सगळे भरंगळले म्हणलेलं आहे. भरंगळले म्हणजे काय, ड्रिफ्टेड अवे, मुख्य मार्गावरून भरकटले. भरंगळले म्हणजे भरकटले. बाह्याकारे आणि लोकाचारे, लोकांनी केलं म्हणून करायचं. आता साधे प्रश्न असतात, आपण जर त्यांच्या लग्नाला गेलो नाही तर आपल्या मुलींच्या लग्नाला कोण येणार, व्यावहारिक प्रश्न आहे, नको यायला. हे आध्यात्मिक उत्तर आहे. मी म्हणतो अंतिम उत्तर तुम्हाला सांगतो, मी त्यांच्या प्रेतयात्रेला गेलो नाही, ते माझ्या प्रेतयात्रेला आले नाही, माझं काही बिघडणार नाही. कल्पना काय, हे अंतिम उत्तर आहे. आता मधली सगळी उत्तरं तुम्हाला समजली ना, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकारे भरंगळले लोकाचारे. नाही, लोकांसारखं वागायला नको का, कोणी सांगितले. मग आम्ही प्यायला लागलो असतो केव्हाच की, गोव्यात घेऊन काय. पण लोकांची त्यावेळेला कल्पना होती की नळाला फेणीच येते, पाणी नाही. मला विचारायचे, तू तिथं अजून पेला नाही. म्हणलं अरे पिणाऱ्या लोकांनी माझ्यावर बहिष्कार टाकलेला आहे. खरंच सांगतो तुला,
आणि तसंच होतं शेवटी. हे कोण ठरवतं? हे मी नाही ठरवत, माझे संस्कार ठरवतात आणि माझे सद्गुरू ठरवतात. गोव्यात आलो त्यावेळेला हे सद्गुरू प्रत्यक्ष जीवनात नव्हते, पण संस्कार होते ना, संस्कार घेऊनच गोव्यात आलो ना. हे संस्कार आहेत अशी काहीच कल्पना नव्हती, पण आता मागे वळून बघितल्यानंतर संस्कारामुळेच सगळ्या व्यसनांपासून दूर राहायला जमलं. आता पुढचं जे आहे ना ते सर्वज्ञ संग निरूपण, म्हणजे सगळं ज्याला कळतं. खरं असा फक्त सद्गुरू आहे, म्हणून पुढे जाणता हा शब्द वापरलेला आहे. जाणता म्हणजे म्हातारा, कोकणी मराठीत सुद्धा म्हणतात, पण जाणता म्हणजे जाणणारा, ज्ञानी. आता पुढे बघा, नेणपणे झाले ते झाले. आत्तापर्यंत तुम्हाला कळत नव्हतं ना, अंतरात्मा महत्त्वाचा आहे, आज कळलं ना. मग हे बाकीचे ब्रह्म विष्णू महेश आहेत त्यांना तिथल्या तिथे ठेवा, तिथल्या तिथे ठेवा, म्हणजे त्यांचं आहे तेवढंच करा. आणखीन हे करूया, तसं करूया, इकडे जाऊया, तिकडे जाऊया करू नका. कारण साधं नरसिंह जरी तुमचं कुलदेवता असेल तर नरसिंहाची 108 स्थानं भारतात आहेत. मग तुम्ही प्रत्येक स्थानाला जाऊन काय रेकॉर्ड करणार आहात का तुम्ही? खरंच विचार करूया आपण. माझ्यातला हिरण्यकशिपू मारला पाहिजे आणि माझ्यातला प्रल्हाद जिवंत आणि चैतन्यमय जागा ठेवला पाहिजे. हा नरसिंह अवताराचा मला संदेश आहे. नरसिंहाचे मंदिरं शोधत कशाला जाऊ मी? पण आपण बाहेर जातो म्हणून बाह्याकार्याने लोकाचार्य हे शब्द लक्षात ठेवा. नाही, लोकात आहे तर लोकांसारखं वागायला नको, काय फार चीप विधान आहे, नको. इफ यू आर इन रोम डू ॲज द रोमन्स डू, हे देहाच्या पातळीवर आहे. मनाच्या पातळीवर कशाला करायला पाहिजे? रोमन्स करतात त्याप्रमाणे. मी गेलो आहे बघायला, देहाने गेलेलं आहे. चित्र वगैरे काढतो ते देहाचेच असतात. त्यामुळे लक्षात घ्या, नेणपणे झाले ते झाले, आत्तापर्यंत झालं ते झालं, विसरून जा. म्हणून आपल्याकडे म्हणी आहेत, लक्षात ठेवा. तुमचं नख एखादं गेलं तर ते म्हणतात बरं झालं आत्तापर्यंतचं पाप, कारण प्रचंड वेदना होते ना, आणि ती वेदना बरेच दिवस टिकते. त्यावेळेला ती वेदना सांगते तुम्हाला आत्तापर्यंतचं पाप गेलं, आता इथून पुढे पाप करू नका. बऱ्याच वेळेला मोठा लॉस मला झाला, बरं झालं आत्तापर्यंतचं पाप. म्हणजे नेगेटिव्ह हॅपनिंगवर इतकं पॉझिटिव्ह थिंकिंग कुठेही नको. घाणेरडं स्वप्न पडलं, बरं झालं तुम्ही आता खूप जगाल, कारण स्वतःची प्रेतयात्रा बघितली ना, हां आता खूप जगाल. शेजारचे नाना मेले असं तुमच्या स्वप्नात आलं ना, नानांना सांगा 100 वर्ष जगणार म्हणून. हे बरोबर उलटे इंटरप्रिटेशन ड्रीम्सचं सांगितलं जातं, कारण आपल्याला ड्रीम नेगेटिव्ह आणि दरिद्री पडतात. म्हणून एखादं चांगलं ड्रीम पडलं तर त्याचं नेगेटिव्ह म्हणजे नाही, तो करतच नाही. चांगली गोष्ट घडली तर माझी तक्रारच नाही आहे, मी इकडे तिकडे कशाला विचारायला जाईन. नाही, वाईट गोष्ट घडली तर मी घाबरतो, भीतो. महाराजांना एक विचारायला गेला, हो काय हो, आज आंघोळ येऊन बाहेर आलो बाथरूममधून आणि पुसत असताना माझ्या पाठीवर पाल पडली. आता कुणीतरी सांगितलं हातात निखारे घेऊन तुम्हाला काशीला जायला पाहिजे. बघा, आता हातात म्हणजे नाही, तुम्ही भांड्यात वगैरे घेऊन गेल पण काशीला जायला पाहिजे आणि चालत. हे कारण त्या अशा शिक्षा आहेत वगैरे. घाबरला आणि महाराजांच्याकडे आला. महाराज म्हणाले, द्या टाळी. ओ मी काय सांगतो तुम्हाला, तू पालीवर पडला नाहीस हे किती बरं आहे. पाठ तुझ्यावर पडली, पडू दे, रोज एक पाल पडू दे, त्याचं काय करतं? हेच उत्तर आहे त्याला. हां, इतकं व्यावहारिक उत्तर आहे त्याला. आपण उगीच घाबरतो. विशेषतः मांजर मेलं तर अरे बापरे काय काय करावं लागेल. कुत्रं चावलं तर इंजेक्शन घ्या पोटात वगैरे. आता काय दुसरीकडे फार छान इंजेक्शन्स निघालेले, बघा एकदा कुत्रं चावून घ्या. पूर्वी एवढी इंजेक्शनची सोयी असायची हो, ते बघूनच भीती वाटायची आणि एक नाही कितीतरी दिवस ती इंजेक्शन्स घ्यावी लागायची. आता तसा प्रकार नाही, आता कुत्र्याला इंजेक्शन घ्यावं लागेल आपण चावलो त्याला तर, अशी परिस्थिती आहे. आणि माणूस कुत्र्याला चावला त्याला न्यूज म्हणतात. कुत्रं माणसाला चावलं ही न्यूज नाही, कारण कुत्रं चावणारच आहे. माणूस कुत्र्याला चावला ही न्यूज आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आता पुढे किती सुंदर आहे, जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त. सुंदर शब्द, आपण त्याला ऑप्टिमम शब्द वापरतो. कोकणीत वगैरे आपण म्हणजे पोर्तुगीजमधला जस्ट शब्द वापरतो की नाही, जस्ट, इंग्लिशमध्ये त्याला जस्ट म्हणतात. म्हणजे जस्ट इनफ, जास्त नाही कमी नाही, त्याला नेमस्त हा समर्थांचा फार खूप चांगला नेमही आहे त्याच्यात. आणि नेमस्त म्हणजे एक प्रकारची व्यवस्था आहे, शिस्त आहे, नेमस्त. आता तुम्हाला कळलं ना, आता बघा, जाण त्याची संगती धरावी, सोपं आहे. जाण त्याची सेवा करावी, जाण त्याची सद्बुद्धी घ्यावी, हळूहळू. एकदम होणारच नाही त्या गोष्टी. काय मी त्यांच्याकडे गेले, एक गंमत सांगतो. एक बाई माझ्या आईकडे इंग्रजी शिकायला येत होती. हां, तिने म्हणाली माझ्या नावाचं मला स्पेलिंग करायला शिकवा.
समजा मालिनी, MALINI, मालिनी, MALINI असं आईने केलं, शिकवलं. माझ्या आडनावाचं सांगा, नंतर त्यांचं सांगा, नाव सांगायचं नाही ना पूर्वी वगैरे. मग त्यांचं म्हणजे कुणाचं, शेजारी पतू म्हणजे प्रतिभा बसली होती, तुझ्या बाबांचं नाव काय, त्यांनी सांगितलं. हिने शेवटपर्यंत सांगितले नाही त्यांचं स्पेलिंग, मग TYANCHA, त्याचं स्पेलिंग पाहिजे ना तुला. आणि हे झाल्यानंतर येईनाशी झाली. आईने विचारलं की तुम्ही येत होतात ना इंग्रजी शिकायला, मला इंग्रजी शिकवलंत की तुम्ही, मला सगळं येतं. NALALA नळाला पाणी, PANI नळाला पाणी आलं. मला इंग्लिश आलं. त्यावेळेला म्हणाली नळाला शब्द आहे इंग्लिशमध्ये, पाण्याला आहे आणि आलंला सुद्धा आहे हा शब्द. मग नको इंग्लिश ते इतकं काय. म्हणजे अशी गंमत असते आपल्याला शॉर्टकट्स हवे असतात. म्हणून नेमस्त हळूहळू शब्द वापरला आहे. जीवनातले सगळे बदल, सगळं शिक्षण हे हळूहळू आहे. आणि त्याला उत्तम उदाहरण म्हणजे सध्या आकाशात असलेला चंद्र. मी सध्या का म्हणतो कोजागिरी नुकती झाली आहे म्हणून. एरवी चंद्र प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो हे लहान मुलाला कळत नाही. पण त्याला रोज चंद्र दाखवला पाहिजे. मात्र एकदम प्रतिपदेला दाखवला, अष्टमीला दाखवला की त्याला वाढलेला दिसेल. पण प्रतिपदा आणि द्वितीया तो म्हणतो तसाच आहे चंद्र, द्वितीया आणि तृतीया तसाच आहे चंद्र. पण एकदम पूर्ण चंद्र झाल्यानंतर आजोबा हे काय, थांब ना आता बघूया. नंतर चतुर्दशी, वद्य, प्रतिपदा असं करत करत दिसतच नाही चंद्र. पण हे इतकं हळूहळू घडतं, ग्रॅज्युअली. आणि ग्रॅज्युअली घडणं त्याला ग्रॅज्युएशन म्हणतात. ग्रॅज्युएटेड फ्लास्क वगैरे असतात ना पूर्वी, हे कॅलिब्रेटेड आपण म्हणतो तसं ग्रॅज्युअली हळूहळू असं झालं पाहिजे. पुढे बघा, जाणत्यास करावा उपकार. जाणत्यास करावा उपकार म्हणजे मदत करावी, उपकार असं नाही आहे. जाणत्यास झिजवावे शरीर, जाणत्याचा पहावा विचार कैसा आहे. विचार कसा आहे, तो कसा विचार करतो, त्याचा विचार काय आहे हे फक्त ऐकू नका, तो विचार कसा करतो. म्हणून विद्यार्थ्यांना हे सांगितलं पाहिजे. म्हणून म्हणतात डोंट जम्प टू द कन्क्लुजन, अराईव्ह ॲट. बरोबर. डिराईव्ह दुसरा शब्द आहे ना, डिराईव्ह द फॉर्म्युला. नुसतं पाठ करायचं आणि गणित सोडवायचे, ॲप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला, हे मूर्खपणा येतो. मग मुलं विचारतात की सर, 4थीतून 5वीत आलेले मुलं, त्यांना शिकवलेलं असतात CP इज कॉस्ट प्राईस, बरोबर, आणि SP इज सेलिंग प्राईस. SP CPपेक्षा मोठी म्हणजे प्रॉफिट. आणि त्यांना गणित घालतात. ती मुलं आय एम अ बॉय, आय एम नॉट अ गर्ल, ती परीक्षा देतात ते आदल्या दिवशी इंग्रजीची आणि दुसऱ्या दिवशी गणित. फादर बाईज बायसिकल फॉर हिज सन ॲट 400 रुपीज. बरोबर. बाईज म्हणजे मुलांना माहीत नाही आणि शिक्षकांनी काही सांगायचंच नाही. मुलं हुशार. टीचर SP कुठली, हां CP कुठली ती सांगते. विकत घेतले बाईज म्हणजे विकत नाही, CP. आता दुसरी सांगू नको. म्हणजे CPपेक्षा SP आहे जास्त, म्हणजे वडिलांनी प्रॉफिट केलेलं आहे. हे उत्तर लक्षात घ्या. एका मुलांनी 400-600 गणिताच्या खाली लिहिलेलं, मला कदाचित घरी वडिलांनी म्हणलं असेल की टीचर गणित हे इतकी वर्ष आम्ही सोडवतोय, तर तिचाकीसुद्धा, ट्रायसिकलसुद्धा 400 रुपयाला मिळत नाही. 4000 तरी करा ना तुम्ही, एवढा बदल तरी करा. शिक्षक तेही करत नाहीत म्हणजे नाही. मी शिक्षक या रुळावरून घसरेन म्हणून मी थांबतो इथेच, हे लक्षात ठेवा. परंतु जाणत्यास म्हणजे एक म्हणतो, जाणत्यासमधून जवळजवळ सगळी शिक्षक मंडळी गेली, हे लक्षात. जवळजवळ म्हटलं, ऑलमोस्ट म्हणजे एक्सेप्शन्स आर देअर. सगळी शिक्षक मंडळी जाणती कुणीच नाही आहे. पाठ करून इन्फॉर्मेशन मिळवणारे शिक्षक नाही आहेत. जाणता येतो म्हणून जाणत्याचे कासेसे लागावे, म्हणजे त्याला घट्ट धरून ठेवावं कमरेला. जाणत्याचे औषध घ्यावे, जाणता सांगेल ते करावे पथ्य आधी, जाणता बोलेल तैसे बोलावे. आता जाणता किती असणार आहे तो जाणतेलो. म्हणून म्हणतो की व्हॉट्सॲप ही जाणता नाही आहे. व्हॉट्सॲप प्रत्येकजण निरनिराळं काहीतरी सांगतं आणि त्याप्रमाणे आपण निरनिराळे उपचार करतो. शक्यतो आपण सुद्धा शहाणे असतो की वरचेवर काही असेल तर आपण करतो. बरं, लिंबवाचे काही प्रकार असतील, मोसंबी प्यायची असतील, काही हरकत नाही आहे, आपण ते करतो. हां, तर गंमत बघा. मला काल एकाने मोसंब्याचा रस 3, 5, 7 असा घ्यायचा, तुम्ही 4 दिवस वगैरे घेऊ नका. म्हणलं का रे गणपती
पोटात बसवायचा आहे. मोसंबी आणून दिली त्याने, मोसंबीचा ज्युसरसुद्धा आणून दिला. आणि सर 3 दिवस किंवा 5 दिवस म्हटलं सुरू करू नकोस, कारण 2 दिवस काल दिलं मला आणून, काल तिने हे सुद्धा दिलं. म्हटलं नंतर 2 दिवस माझा खंड आहे, ओळीनं मला असं कसं जमणार आहे. पण 3, 5, 7 वगैरे काय तिने सांगितलं की हे मी कुठेतरी वाचलं, ध्यानात माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं. माझं तोंड बंद, काय बोलणार आहे, ध्यानात तुझ्या सद्गुरूंनी तुला सांगितलं, ठीक आहे ना. पण हे प्रिस्क्रिप्शन आहे, लक्षात ठेवा. अगदी कालची घडलेली घटना आहे, जाणता नाही येत, एकटाच कोणीतरी जाणता असेल. म्हणून जाणत्याची कवित्वे शिकावी. कवित्व म्हणजे केवळ काव्य नाही, हा कवी म्हणजे शहाणा माणूस, विद्वान माणूस, मुक्त माणूस, त्याला कवी म्हणलेलं आहे. कवी संस्कृतमध्ये. बंधू म्हणजे भाऊ नाही फक्त, बंधू म्हणजे मित्र, हे लक्षात घ्या. कवित्वे शिकावी, गद्ये पद्ये ओळखावी. ओळखावी म्हणजे जाणावी. नुसतं पद्यच शिकू नये तर गद्यही शिकावं, गद्यही पाठ करावं. काही आपण आता सुविचारपूर्वी पाठ करायचो, चांगलं आहे, परंतु पाठ करायचे म्हणजे त्याचा उपयोग कुठेतरी करता आला पाहिजे. निदान वर्तनात नाही जमला एकदम, निबंधात केला पाहिजे, त्याच्यासाठी स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. तुम्हाला मी खरंच सांगतो की निराळं असतं. आता वांत्याची एक मुलगी आहे, तिला जवळजवळ महिना 1.5 महिना सांगितला, रात्री 10 ते 10:30 फोन करायचा आणि रोज काय लिहिलं त्याला एक हे दिलं, सुटी पानं असलेली डायरी दिली, रोज लिहायचं आणि नंतर ती फाईल करायची. एकही दिवस खंड नाही हो त्या मुलीचा. किती चांगले चांगले विचार करते. आणि एक कोकणीतला, एक मराठीतला, एक हिंदीतला, एक इंग्लिशमधला. कधी नुसतं इंग्लिश मराठी, कधी इंग्लिश कोकणी असं असतं, पण 2 भाषेतले सुविचार ती काढते. म्हटलं कुठून काढले? बऱ्याच वेळा तिचं उत्तर असतं गुगलवर मला मिळाले, म्हणजे मी काढले, ते लिहिले, सुंदर अक्षरात लिहिलेले. मी तिथं 1-2 आता झालेत ना, 6 महिने झाल्यावर मी तुम्हाला एकदा आणून दाखवेन. याच्यात कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. सर पहिली मी 11:45ला फोन केला, सर 10:30पर्यंत मी फोन ट्राय केला, नाही लागला. प्रवासात असताना आमचा बऱ्याच वेळेला ऑफ असतो. तर म्हटलं ठीक आहे, आता तू वाचून दाखव, काही हरकत नाही. पण हे महत्त्व काय, सातत्य महत्त्वाचं आहे. कशाबद्दल सातत्य? आपण म्हणतो ना तसं काय रोज मी जेवतोच की सातत्य आहे, रोज मी झोपतोच की नाही आहे, नित्य आहे, त्याच्याबद्दल सातत्य पाहिजे. नित्य काय आहे? परमेश्वर नित्य आहे. नित्य काय आहे? नाम नित्य आहे. नित्य काय? महाराज नित्य आहे. त्याच्यातलं सातत्य. सकाळी 6:06 एक माळ किती दिवस जमते ते बघा. 6:06 नाही, एक अशी ऑड टाईम ठरवा. काही अत्यंत व्यवहारी माणसं असतात हां. पेट्रोलसुद्धा 5,001 रुपयाचा झाला. कारण का की 5,000 रुपयाचं म्हणजे सेटिंग करून ठेवलेलं असतं त्यांनी, म्हणजे 1,000, 2,000, 3 सेटिंग करून ठेवलेलं असतं. पण 5,001 म्हणजे आता फ्री असल्यामुळे कुठलंही रीडिंग तुम्ही घेऊ शकता ना. हे फार बुद्धिमान माणसं आहे. हे ह्याच्यावर जगतात, ॲड्रिनालिन लेवलवर. आणि सावध राहा, तिथे वेळ लागेल पुढे. इतकं काय शहाणपणे, इतक्या या बदलत्या जगात मी बुद्धी वापरून हे सगळं करायचं. एकाने माझ्या शाळेत हे होता, माझा कार्यक्रम होता. तो हेडमास्टर म्हणाला मी तुम्हाला पोचवायला येतो सर, मी पणजीला जाणार आहे. वाटेत त्यांनी हवा भरली ह्याच्यात, आणि ती हवा काहीतरी 32 हवी होती त्याच्या चाकांना. तर त्यांनी विचारलं 24 घातलीस ना रे? नाही साहेब 32, तुमची गाडी बघा ना. हां मग हरकत नाही वगैरे. आता नंतर मला तो मोठ्यापणा म्हणून सांगतो, मी त्याला 32 घातलीस का विचारलं असतं आणि त्यांनी हो म्हणलं असतं तर त्यांनी नक्की किती घातली हे मला कळलं नसतं. म्हणून चुकीचा प्रश्न विचारून बरोबर, अरे म्हटलं तू कशाला हेडमास्टर झालास त्या हायर सेकंडरीचा, तू पोलीस स्टेशन किंवा कोर्ट. खरंच मी त्याला सांगितलं की तो म्हटला सर तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पण त्याच्याशिवाय खरी उत्तर, अरे खरी उत्तर मिळेपर्यंत शिकव ना त्याला. हे चुकीचं बोलून ही फार बुद्धिमान माणसं आहेत. दे आर लिव्हिंग ॲट द ॲड्रिनालिन लेवल. मी अगदी गेल्या 10 वर्षापर्यंत ही चूक करत होतो. मी बुद्धीवर जगत होतो फक्त. बुद्धीने सर्वही होते बरोबर आहे, पण त्या बुद्धीला जर भक्तीची जोड असेल, बुद्धीला जर परमेश्वराच्या किंवा गुरूंच्या कृपेची जोड असेल तर ती बुद्धी तुमच्या नियंत्रणात राहते. बुद्धी पण मग त्याला दुसरं डोपॅमाइन म्हणून आहे. हल्लीच मी सांगतो लोकांना डोपॅमाइन तरी घ्या. डोपॅमाइनमुळे माझी झोप येते, डोपॅमाइनमुळे नशा चढते, आणि ही नशा झोप बऱ्याच वेळेला भावना व्यक्त करण्यासाठी उपयोगी पडते. डोपामाइन आपलं कमीच झालेलं आहे. त्याच्यासाठी आपण काय घेतो? डोपिंग म्हणजे काय? स्टिरॉइड्स घेतो. म्हणून ते आपले खेळाडू वगैरे हे होतात ना, रद्द होतात, त्यांना घेत नाही. गोल्ड मेडल्स त्यांची ऑलिम्पिक्समधली काढून घेतलेले आहेत.
डोपिंग टेस्ट, दे फेल द टेस्ट. तसं नाही आहे. हे डोपामाइन नावाचं द्रव्य आहे, एक सिक्रिशन आहे आणि आत जी सिक्रिशन्स होतात त्याच्यावर माझी सगळी भावनांची संस्था अवलंबून आहे, ज्याला एंडोक्राईन सिस्टम म्हणतात किंवा इमोशनल. आता अश्रू बाहेर आलेले दिसतात पण ते आत तयार होतात आणि ती ग्लँड आहे ना, लॅक्रिमल ग्लँड म्हणतात त्याला, तर त्यातून डक्टलेस ग्लँड म्हणतात. म्हणजे एरवी इकडे झालेलं तिकडे गेलं, आपल्या आत बाईल वगैरे असतात ना सगळे, तर ते बाईल म्हणजे काय ह्याच्यात काम असतं गॉल ब्लॅडरमधलं, ते डक्ट आहे त्याला, तिथून ते आतड्यात जातं, तिकडून इकडे जातं, तिथून ते काम करतं. डक्ट्स आहेत, म्हणजे डक्ट म्हणजे पाईप आहे, त्याला पाईप नाही आहे, ते वाहत जातं आणि म्हणून सुंदर आहे तो. एक लक्षात घ्या. म्हणून जाणता जाणता नाही. कृष्णाचं उदाहरण ठेवा. कृष्ण हा रसिकच जाणता होता, कृष्ण हा सहृदय जाणता होता, कृष्ण हा जीवनावर निसर्गावर प्रेम करणारा जाणता होता. आणि त्याच्या जीवनात बघा निसर्गावर प्रेम म्हणजे किती. त्यांनी तुळशीचं महात्म्य वाढवलं, त्यांनी निरनिराळ्या प्रकारचं, लक्षात ठेवा, सगळं पिकावर आधारित त्याचं आहार होता. त्यांनी हे नाही म्हणजे गाईचं दूध, मग गाईंसाठी गवत, मग गवतासाठी गोवर्धन, हे हा विचार बघा ना त्यांनी. ही सगळी दृष्टी कृष्णानं दिली. कृष्ण जाणता म्हणजे प्रश्नच नाही. आपण सध्या बुद्धिमान कृष्णालाच समजतो, पण तो रसिक होता. म्हणजे त्याचं हेड अँड हार्ट सारखंच विकसित झालेलं होतं. या दोघांचा कौल घेऊन तो निर्णय घेत होता. म्हणून कधी ते निर्णय फार कठोर वाटले, उदाहरणार्थ गोकुळ सोडून जाणं, तरी ते घेणं त्यावेळेला भाग होतं त्याला. म्हणून जाणता बोलेलं तैसे बोलावे, जाणता सांगेल तैसे चालावे, जाणताचे ध्यान घ्यावे नाना प्रकारे. घ्यावे किंवा ध्यावे, जाणत्याचे ध्यान द्यावे, ध्यान करावे नाना प्रकारे. जाणत्याची कवित्वे शिकावी, गद्ये पद्ये ओळखावी, माधुर्य वचने समजावी अंतर्यामी. म्हणजे मधुर वचनं, आपल्याला जी वचनं काढायची असतात ती त्यांच्या ह्याच्यातलीच असतात की, म्हणजे हृदयाच्या मखमली पेटीत 2च अक्षर जपून ठेवायची असतील तर ती म्हणजे आई. मिळमिळीत हे शब्द आहे, आम्ही पाठ केलेली वाक्य. मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरं. स्त्री म्हणजे सौंदर्य हे स्त्रियांचं सामर्थ्य आहे, तर सामर्थ्य हे पुरुषांचं सौंदर्य आहे. हे लक्षात ठेवा. युनायटेड वी फॉल, आपण म्हणतो युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. ही सुवचन आहेत, माधुर्य वचनं, ती लक्षात ठेवा ना. नाही तर सगळंच वाचलं आणि डाऊन द ड्रेन निघून गेलं. खूप वाचले पण काही आठवत नाही, तसं नाही. माधुर्य वचने सांगितलेलं आहे. माधुर्य वचने समजावी अंतर्यामी. जाण त्याची तीक्ष्णता म्हणजे तीक्ष्ण बुद्धी, जाण त्याची सहिष्णुता म्हणजे सहनशीलता, जाण त्याची उदारता समजून घ्यावी, जाण त्याचा काळ सार्थक. जाणता माणूस आहे त्याचा काळ सार्थक खऱ्या अर्थाने. सार्थ शब्द आहे स अर्थ, लोकांना कळत नाहीत बऱ्याच वेळा. सार्थ ज्ञानेश्वरी घ्या म्हणजे काय घ्या म्हटलं, स अर्थ, आणि अर्थ म्हणजे पैसा नाही, हे विकत घ्या ज्ञानेश्वरी असा अर्थ नाही. अर्थ असलेली, आणि हल्ली फार सुंदर असतात, वरती ओवी खाली अर्थ, किंवा इकडे ओव्या आणि इकडे अर्थ, असे दासबोध वगैरे मिळतात. सार्थ घ्या, कारण ती मराठी आपल्याला काही समजेन अशी, एखादा शब्द समजत नाही, तोच महत्त्वाचा असतो, म्हणून त्यावेळेला तुम्ही घ्या. आता फार निरनिराळी ज्ञानेश्वरांनी जी उदाहरणं दिलेली असतात, दृष्टांत, त्याच्यातले काही शब्द कळले नाही तर तो दृष्टांतच आपल्याला कळत नाही. म्हणून पुढे जाणत्याचा काळ सार्थक, जाणत्याचा अध्यात्म विवेक, जाणत्याचे गुण अनेक अवघेच घ्यावे. अवघे म्हणजे सगळे, जाणत्याचे सगळे गुण तुम्ही घ्या. जाणत्याचे अलिप्तपण शिका, जाणत्याचे विदेह लक्षण शिका, जाण त्याचे ब्रह्मविवरण शिका, समजून घ्यावे. ब्रह्म हा खरंच चांगले अजून 1-2 समास आपण बघणार आहोत. ज्यांनी नाही त्यांच्यासमोर कागद असला तर मला बरं वाटेल, कारण शिक्षक असणं अजून हे इथे आहेत कागद समोर आहेत. हां घ्या तुम्ही कागद, म्हणजे अभ्यासाला. म्हणून जाण त्याचे अलिप्तपण, अलिप्तपण म्हणजे डिटॅचमेंट. जाण त्याचे विदेह लक्षण म्हणजे बॉडी कॉन्शियसनेस त्याचा गेलेला आहे, तो देहात आहे, पण देहाकडे त्याचं लक्ष नाही, म्हणजे देहाला तो महत्त्व देत नाही, तो बायोटासारखा जाणार नाही, लक्षात ठेवा. परंतु हे त्या दिवशी हा रंग म्हणजे त्या रंगाची साडी घालून गेलंच पाहिजे, नाहीतर CL कॅज्युअल लीव असं करू नका ना.
त्या रंगाची साडी माझ्याकडे नाही आहे, विकत घ्यायला कशाला पाहिजे? आमच्या कॉलनीत सगळं महाग मिळतं, पण या साड्या 350 रुपयाला मिळतं. मी 300 रुपयालाही दिल्या असत्या, कारण एकच दिवस वापरायची, पुढच्या वर्षी काही ती सापडणार नाही आहे. पुन्हा नवीन नवरात्रातल्या 9 रंगांच्या साड्या, त्याच्याबद्दल मी बोलतो आहे. ते बाहेरचं किती लक्षण आहे. तुम्ही दुसरी साडी घेऊन हाकलून देणार का? तुम्हाला नाही देणार. जास्तीत जास्त गरबा नृत्यात घेणार नाही. तुम्ही बघा ना, तुम्ही यू एन्जॉय. बघणारी सुद्धा कोणीतरी पाहिजेत ना. विचार करा तुम्ही. हे सांगतायत समर्थ. जाण त्याचे अलिप्तपण, जाण त्याचे विदेह लक्षण, जाण त्याचे ब्रह्मविवरण समजून घ्या. आपण जाणत्याचे म्हणजे रामदासांचं समजून घेतोय. लक्षात ठेवा, रामदास हे नक्कीच जाणते. संत जाणतेच. परमेश्वराचे गुणानुवाद म्हणजे आपण करतो परमेश्वराचं कीर्तन, कीर्ती, परमेश्वराचं चरित्र, परमेश्वराचे गुणानुवाद अखंड करावा संवाद, तेणे करता आनंद उदंड होतो. म्हणजे तुम्ही एकमेकाशी बोलाल ना, ते देवासंबंधी किंवा उपासनेसंबंधी बोलून बघा. ज्यांना आवडणार नाही ते तुम्हाला टाळतील, बरं होईल. पण ज्यांना आवडतं ना ते तुमच्याकडे येतील आणि संवाद चालू होईल. तो नेहमी अध्यात्माबद्दलचाच असेल. आध्यात्मिक असेल तरच येईल. सांगायला काय हरकत आहे आपल्याला? उगीच नको. तुम्हाला सांगितलं ना, मला खरंच वाईट वाटलं. ते गेल्या आठवड्यात मागच्या वेळेलाही सांगितलं होतं, मला वाटतं तुम्हाला, की कट्टा संस्कृती म्हणून पुण्याची प्रसिद्ध संस्कृती आहे. की असं कट्टा म्हणजे असं बेंच बांधलेला असतो सिमेंटचा, आणि तिथे निरनिराळी मंडळी जातात. सकाळी फिरायला म्हातारी मंडळी जातात, दुपारी मग ही विक्रेती मंडळी वगैरे बसतात, संध्याकाळी तरुण मंडळी वगैरे येतात, त्याच्या आधी मुलं वगैरे तिथे खेळायला येतात, घोडाघोडा करतात, काही करतात. तर असं कट्ट्याचं आत्मवृत्त लिहिलं तर रोज निरनिराळी मंडळी येतात. पूर्वी बसून ते कट्ट्यावर बसून बसतो, पण वरच्या पातळीवर ते हे असे शेल्फ केलं होतं आणि तिथे सगळी वर्तमानपत्र ठेवलेले होते. तो कट्टा केव्हाच भरायचा म्हणून दुसरा कट्टा बांधला, तोही केव्हा भरायला लागला. उभ्याने लोक वाचत होते. हे आम्ही कॉलेजमध्ये असताना बघितले ना, किती वाचन करायचे पुण्याचे लोक. आणि आता वाचन कट्टा म्हणून वाचनाला लोकांना वाचायला कसं लागावं म्हणून एक प्रयोग केला. वाचन कट्टा म्हणून तिथे पुस्तकं ठेवलेली आहेत आणि इथे कट्टा लावलेला आहे. चुकून आपण वाचतो हे मित्रांना कळलं तर आपली अब्रू जाईल म्हणून एकही रोज फोटो दिले. पहिले काही दिवस बघा, कोणीही बसलेलं नाही. सकाळचे 8 वाजलेले आहेत, दुपारचे 12 वाजलेले आहेत, कोणीही नाही कट्ट्यावर, कारण शेजारी पुस्तकं ठेवलेली आहेत. काय भयंकर आहे पुण्याचं. मी तुम्हाला सांगतो, पुण्यात इथे सगळेच उणे अशी परिस्थिती झालेली आहे सध्या. पण जाऊ दे, आपण म्हणूया परमेश्वराचे गुणानुवाद अखंड करावा संवाद. म्हणजे परमेश्वराच्या गुणानुवादांचा म्हणजे परमेश्वराच्या चरित्रांचा, परमेश्वरांच्या गुणांचा अनुवाद करा. अनुवाद, संवाद, परिसंवाद म्हणजे बोलणं आहे. वाद म्हणजे बोलणं आहे. तेणे करता आनंद उदंड होतो. ध्यान धरीना तो अभक्त, ध्यान धरितो तो भक्त. हे सोपं आहे ना. ध्यानात मी जोडलेला असतो परमेश्वराचे. मी पूजा करताना जोडलेलोच असं नाही. तो तिथे काहीतरी भटजी सांगतो आणि गंध लावतो. भटा कुठे लावतोय गंध? ते गंध म्हणजे शेजारी शेजारी मूर्ती ना. रुक्मिणीला आम्ही कुंकू हळद वगैरे लावतो आणि विठ्ठलाला गंध वगैरे. हा तिथे बघत करत गंध. हे म्हणून म्हणतो तुम्ही आणि मूर्तीपूजा, मूर्तीनं तुम्ही निराळेच राहणार आहात. ध्यानात तुम्ही आणि तुमचा परमेश्वर एक होणार आहात. त्याशिवाय ध्यान लागणारच नाही. By definition, in meditation, you become one with the one on whom you are meditating. ज्याचं ध्यान करताय त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय ध्यान लागणारच नाही. बघा ना, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून सांगितलेलं आहे, ध्यान धरीना तो अभक्त, ध्यान धरित तो भक्त, संसारापासूनही मुक्त भक्त असं करी. असा जो जीवनमुक्त आहे तो भक्तांना संसारातून मुक्त करतो. मग संसारातून मुक्त करतो म्हणजे देहाच्या पातळीवर नाही हो. ते सोपं आहे. पूर्वी कोणीतरी जायचा सोडून, मी निघालो सोडून, तिथे नवीन संसार निर्माण करायचा. ही बायको सोडली, संसार भगवी वस्त्र घालून गेला, माळा वगैरे घातल्या, भस्माचे पट्टे लावले. पण तिकडे गेल्यानंतर कुणीतरी सांगितलं, तुमच्या नवऱ्याने दुसरी बायको केली, त्याला 2 मुलं झालेली आहेत, किंवा ते मरून गेली, मी त्याच्यापासून संन्यास घेतला. हेही तितकंच खरं आहे. तो मुद्दाच नाही, देहाचा विचारच नाही इथे. इथे विचार मनाचा आणि बुद्धीचा आहे. म्हणून विवेक मनाबुद्धीचा आहे. वैराग्य हे कृतीत आणल्याशिवाय मी आता विरक्त झालेलो आहे.
पण घरातून तो पेपर घेऊन जायला लागल्यानंतर आणून द्या अर्ध्या तासात, तो विरक्त झाला आहे, तुझा पेपर वाचून झालेला आहे, दुपारी तुम्ही तात्या तुम्ही ठेवलात तरी चालेल तो पेपर, ही जनरॉसिटी ही उदारता माझ्यात नाही आहे, मी आता पूर्णपणे विरक्त झालं, कशावरही माझी इच्छा नाही आहे तात्या, तो पेपर अर्ध्या तासात आणून द्या वाचून. काय पेपर की जो उद्या रद्दी होणार आहे, म्हणजे एक दिवसाचा पेपर अनंत काळची रद्दी. म्हणून फार सुंदर वाक्य तुम्हाला सांगतो, स्त्री ही एका क्षणाची पत्नी असते, अनंत काळची माता असते. म्हणजे ज्यावेळेला, आणि मातृत्व इज नॉट डिफाईन्ड बाय गिव्हिंग बर्थ टू अ चाइल्ड. मातृत्व म्हणजे वात्सल्य, मातृत्व म्हणजे आतून येणारं प्रेम, आतून येणारा जिव्हाळा, ह्याला मातृत्व म्हणलेलं आहे. विष्णूची मातृशक्ती नाही का शब्द, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण, म्हणून ती आहेच सगळ्यांच्या, व्यक्त झाली पाहिजे ती. म्हणून शेवटी काय सांगतात, उपासनेचे शेवटी देवाभक्ता अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. अनुभवी म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेतलेला, त्याला प्रत्यय म्हणलेला आहे. पुस्तकातला नाही आहे. 3 प्रकारचे प्रत्यय किंवा प्रचिती सांगितलेले आहेत. एक आहे ग्रंथ प्रचिती, दुसरी आहे गुरु प्रचिती, आणि तिसरी आहे आत्मप्रचिती. हे गीतेत तसं सांगितलेलं आहे. तू वागतोस का तसं? नाही, म्हणजे ती ग्रंथ प्रचिती. माझ्या गुरुनी तसं सांगितलेलं आहे, तू वागतोस का? ही गुरु प्रचिती. आता गुरुनी काही सांगितलं, मला कळते की हे महाराचं पोर आहे आणि त्याचे पाय तिथे भासत आहेत, त्याला उचलून घेतलं पाहिजे. आत्मप्रचिती आहे, मला त्याच्यात पांडुरंग दिसतो. म्हणून एकनाथ, एकच तो नाथ झाला जो महाराघरी जेवला, त्याने महाराला उचलून घेतलं, महाराच्या पोराला. हे महाराज जातीवाचक शब्द म्हणत नाही, की ज्यांना समाजाने त्यावेळेला दुर्दैवाने परित्यक्त ठरवलेलं आहे, बाहेर ठेवलं आहे, त्याला जो घेतो. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, तोची देव जाणावा, तोची साधू ओळखावा. साधू आणि देव एकच, पण काय, त्याला अपंगिता नाही, आधार नाही आहे, त्यासी धरी जो हृदयी. त्याला 4 पैसे टाकेल त्याला म्हणलेलं नाही, तो हृदयी करेल. पुढे बघा, उपासनेचे शेवटी देवाभक्ता अखंड भेटी, म्हणजे अद्वैत, देव आणि भक्त सुरुवातीला होते. म्हणून एक तत्व आहे, लक्षात घ्या, की शिवम भूत्वा शिवम यजे. तुम्हाला शंकराची पूजा करायची ना, तर शंकर होऊनच करा. म्हणजे काय, व्याघ्रंबर नेसायचं, ते सोंग झालं शंकराचं. नाटकात कितीतरी चांगले शंकर वगैरे आपल्याला दिसतात, तर शंकर होऊन शंकराची पूजा, पांडुरंग होऊन पांडुरंगाची पूजा. याचा अर्थ काय, भाव लक्षात घ्या त्यातला. पांडुरंग म्हणजे स्टेडी, समचरण तुझे धरिते विठ्ठला. समचरण म्हणजे अगदी, आणि समचरण म्हणजे पाय त्याचे अगदी सारखे असतात, चिकटलेले असतात. तो अखंड, आपण ज्याला म्हणतो ना, अटेन्शन अँड ॲट ईज, सावधान आणि आराम याच्यात तुम्ही कधी विठ्ठलाला बघणार नाही, ते तत्व आहे. पण मी कसा कायम सावध राहू, मनानं सावध राहा, मनाच्या पातळीवर सावध राहा, हे महत्त्वाचं आहे. ह्या विठ्ठल आहे. अटेन्शन, सदा सावधान म्हणजे विठ्ठल आहे. सदा अनुसंधान म्हणजे विठ्ठल आहे. सदा नामश्रवण, नामस्मरण, नामकीर्तन, नामसंकीर्तन म्हणजे विठ्ठल आहे. हे समजून घेऊया ना आपण. म्हणून सांगितलेलं आहे की अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची. आणि अनुभव हा अनुभवच आहे. अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स नाही, त्याला रिअलायझेशन म्हणलेलं आहे. आपण म्हणतो ना, युअर ड्रीम्स हॅव टू बी मटेरियलाइज्ड ऑर रिअलाइज्ड. स्वप्न जर सत्यात उतरली नाहीत, स्वप्न जर साकार झाली नाहीत, तर ती स्वप्नच उरतात. मग अशी माधुर्य वचनं सांगितली ना. एक वचन तुम्हाला सांगतो, काही स्वप्न अशी असतात जी झोपेत पडतात, आणि काही स्वप्न अशी असतात जी झोपूच देत नाही. एक सलामांना, आपले कलाम, अब्दुल कलामांना ही स्वप्न देश, भगतसिंग वगैरे ती स्वप्न आहेत, शिवाजी महाराज स्वप्न आहे ते. काही स्वप्न अशी असतात जी झोपेत पडतात, ती स्वप्नच उरतात. पण काही स्वप्न झोपू देत नाहीत. हे सायंटिस्टचे प्रयोग, कलावंतांचा रियाज, खऱ्या विद्यार्थ्याचा अभ्यास, हे झोपूच देत नाही, झोप लागतच नाही. म्हणून प्रत्ययाची. तिसरा समास, हे सगळे समास आहेत ना, बहुजिन्सी म्हणजे निरनिराळे पदार्थ मिळाल्यानंतर भेळ किती चांगली लागते. परवाची सुद्धा होती ना हो, मी विचारतोय, कारण मी नाही घेतली ती. गंमत असंच असतं बऱ्याच वेळेस, आम्हाला मागावं लागतं प्रसाद, वाटायला पुढूनच सुरुवात करतात. गंमत आहे. म्हणून ज्या वेळेला बाहेर तुमच्याकडे येतात, सिनियर मोस्ट जो असतो ना, त्याला पहिल्यांदा चहा द्यायचा.
मग बाकीच्यांना. म्हणून घरातल्यांनी शिकवायचं असतं, आधी आजोबांना दे आणि मग हे तुझे हेडमास्टर आहेत ना त्यांना दे. हे वयाचा अनुभव, जीवनाचा अनुभव हा टॉपमोस्ट अनुभव आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आता निस्पृह शिकवण हे याच्यापूर्वी झालेलं आहे. आता हे शेवटचे 3 अध्याय म्हणजे ते समरी सगळं समराईज करतात. निस्पृह, स्पृहा म्हणजे काय, इच्छा, आणि निस्पृह म्हणजे इच्छा नाही, निरीच्छ. त्याला निराशा हा गाव जहा आहे ना, निरीच्छा निराशा हा त्यांना जहागीर गाव मिळाला होता. कोणाला? गजानन महाराजांना. कसली अपेक्षा नाही, कसली आकांक्षा नाही, कसली इच्छा नाही, कसली आशा नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून निराशा संस्कृतमध्ये पॉझिटिव्ह शब्द आहे, आशा नाही, त्याला निराश म्हणलेला आहे. आपण निराशा, उदास म्हणजे उदासीन, वरच्या पातळीवर असलेला. आपण मराठीत उदासीन म्हणजे दुःखी म्हणतो, निराश म्हणजे निराशात्मक, नकारात्मक, डिसअपॉइंटेड असं म्हणतो. आता निस्पृह शिकवण, दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य. आपलं एक वाक्य आहे की मी साधारणपणे विचार जर केला तर 1209 वेळा वापरलं आहे ते वाक्य. आता तुम्हाला आठवणारच आहे ते की नर जन्माची संधी आणि नरदेहाचं साधन मिळाल्यानंतर साधना आपण का करत नाही? कारण साध्य आपलं ठरलेलं नाही. साध्य म्हणजे टॉपमोस्ट प्रायोरिटी, सुप्रीम व्हॅल्यू. नामाला असेल तर नाम घेऊच आपण. आतूनच आपल्याला कळत नाही आहे की नाम सगळ्यात महत्त्वाचं आहे. महाराज माझ्या जीवनात जिवंत आहेत फक्त, हे वाक्य म्हणा ना रोज एकदा. सगळ्या आहेत ना या सावल्या आहेत आणि भावल्या आहेत. मी कितीदा तुम्हाला सांगितलं आहे, यू आर ऑल डॉल्स अँड शॅडोज. यू म्हणलं तर इन्क्लुडिंग माय सेल्फ, बरोबर. आपण सगळे सावल्या आणि भावल्या आहोत. मग खरं कोण आहे? फक्त महाराज. हे जर जमलं, मला फक्त महाराज जिवंत वाटतात हे म्हणा तरी, अँड देन यू विल फील इट. महाराज तुम्हीच आहात फक्त, बाकी काहीही नाही. हा जर भाव झाला तर फार मजा आहे. म्हणून दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य. साध्य पहिल्यांदा दुर्लभ मनुष्य शरीर आहे. 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या शंकराचार्याने. पहिल्यांदा मनुष्यत्वम, माणसाचा जन्म, बरोबर. मुमुक्षुत्वम, माणसाला जन्म देऊन मोक्षाची इच्छा, मुक्तीची इच्छा जर झाली नाही तर ते मनुष्यत्व म्हणजे 2 पायाचं. माणसा कधी होशील माणूस. नाही, तुला तुझी इच्छा अनावर झाली म्हणून तू त्या कुटुंबात, तू अनावर इच्छा नाही, तू जनावर आहेस असं ती म्हणते. आणि मग माणसा कधी होशील माणूस. ही बहिणाबाईची ती कविता आहे ना, त्याच्यात ती तेच म्हणते, माणसाने माणूस बनलं पाहिजे. इथे ते दुर्लभ शरीर आहे माणसाचं. आणि तिसरं काय सांगितलं? महापुरुष संश्रया. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. एक मनुष्य जन्म, दुसरं मुक्तीची इच्छा, आणि तिसरं त्यासाठी महापुरुष संश्रया म्हणजे सत्संग, महापुरुषांचा संघ. आपल्याला आत्ता महापुरुषांचा संघ आहे. आपण रामदासांच्या संगतीत आहोत हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर विचार करतोय आपण रामदासांच्या विचाराचा, म्हणजे जीवनातल्या उद्दिष्टांचा, अखेरचं माझं ध्येय काय आहे त्याचा विचार करतोय. संतांनी सांगून ठेवलेलं आहे, धर्म अर्थ काम मोक्ष. मोक्ष अंतिम ध्येय आहे. हे सगळं धर्म मोक्षासाठी, अर्थ मोक्षासाठी, काम मोक्षासाठी. लक्षात ठेवा. मग ती काम वासना होणार नाही, लक्षात ठेवा. ती कामना होईल. कामना वाईट नाही आहे, काम वासना म्हणली ना की मग ठीक आहे ना. म्हणजे मला आशीर्वादच दिलेला आहे लग्नात की तू चांगलं तुझं कुटुंब वाढव. म्हणजे प्रजनन, नुसतं जनन नाही, तुला प्रॉजेनी म्हणजे तुला मुलं होऊ देत. हे महत्त्वाचं आहे. ते जर माझ्या लक्षात आलं तर मी कामवासनेने पीडित्वग्रस्त होणार. ज्याला लस्ट म्हणतात इंग्लिशमध्ये, लस्ट अँड ग्रीड. त्याला रामकृष्ण म्हणजे कामिनी कांचनांपासून सावध राहा. लोक विचारायचे कामिनी म्हणजे स्त्रियांपासून दूर राहा, पुरुषांपासून. अरे सांगायची पद्धत आहे ते. नाहीतर मला सांगायला पाहिजे पुरुष ऑब्लिक स्त्री याच्यापासून, पुरुषांनी स्त्रीपासून, स्त्रीनी. हे असं काही विचित्र ग्रंथ आत्ताच एवढे ग्रंथ आहेत, ते केवढे होतील जर सांगायला. तुम्ही समजायला पाहिजे. पतिव्रता शब्द वापरतात, पत्नीव्रत हा शब्द का वापरत नाही? तू वापर. सोपं आहे ना. पतिव्रता म्हणजे पतीची सेवा करायची, पत्नीव्रत म्हणजे पत्नीची सेवा करायची. ती तर मी करतोच, बरोबर आहे ना. म्हणून ती पतिव्रता आहे की नाही माहीत नाही, तू पत्नीव्रता आहेस. हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो की दोघांनाही ते वाक्य जे पुरुषांसाठी सांगितलं आहे
ते स्त्रियांसाठी आहे. आणि ते मेल डॉमिनेटेड वगैरे असं काही विचार करू नका. ग्रंथ लिहिताना समोर पुरुष असायचे, पुरुष बऱ्याच गोष्टी अशा करायचे आणि स्त्रिया घर सांभाळायचा. त्यांना घर सांभाळणं त्यांचा रोल नाही आहे, लक्षात ठेवा. ती ट्रॅडिशनल रोल नाही आहे. अजूनही त्या आनंदानं नाही, हौशीनं घर सांभाळतात आणि नोकरी करतात. मग शेवटी त्यांना कितीही सांगितलं की आता तू माहेरी आलेली आहेस ना, नको करू. आई, माझी सवयच आहे ते, आणि मी ते केल्याशिवाय मला समाधानच लावत नाही. मी करते ना तुला मदत. कल्पना करा, ती निदान भाजी चिरून देईल, हे करून देईल, काम करते शेवटपर्यंत, कारण तिला ती सवय आहे, ते संस्कार आहे. म्हणून सांगितलेलं आहे दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य. आपल्याला आयुष्यही बऱ्यापैकी मिळालेलं आहे. हल्ली माणूस मरता मरत नाही, ही त्या माणसाची आणि त्याच्या रिलेटिव्हची प्रॉब्लेम आहे. हा माणूस मरता मरत नाही, कारण मेडिसिन त्याला जिवंत ठेवतं. जिवंत म्हणजे काय? लाईक अ कॅबेज. एखाद्या भाजीचं पोतं, बटाट्याचं पोतं आणून ठेवावं, तसं काही त्याला कळत नाही आहे, पण त्याला मरू देत नाहीत. आणि ह्याला आपण जगतो हे माहीत नाही आहे. पण कुठेतरी आता परवा गोव्यात चर्चा झाली होती त्याची, विधानसभेत ठराव आणलेला, गोवा पहिलं राज्य ठरेल, त्याच्यात काय आलेलं मला आठवत नाही. दोन, एक युथानासिया आहे, एक मर्सी किलिंग आहे. मर्सी किलिंग म्हणजे ह्याला आता कधी येणार नाही, आणि तो जर चुकून जर याच्यातून बाहेर आला कोमातून, तर त्याची कुठली सिस्टम जाईल, स्मृती गेली म्हणजे तो माणूस म्हणून संपला. काढायचं का व्हेंटिलेटर? आपण म्हणतो असू द्या. नाही, डॉक्टर एक शब्द, ओनली मेडिकल मिरॅकल कॅन सेव्ह हिम. कशाला डॉक्टरने हा शब्द वापरायचा? मिरॅकल आहे, आम्ही जातो कुलदेवतेकडे, आम्ही जातो गुरुकडे, आम्ही जातो पंढरपूरला. मिरॅकल घडणार असेल तर, कारण मिरॅकल म्हणजे सुपर नॅचरल. हो ना, नॅचरल आहे, त्याला मिरॅकल कशाला म्हणतील? डॉक्टरने तो शब्दच वापरू दे. आमच्या मते एवढंच म्हणून थांबा तुम्ही. मिरॅकल झाल्यावर तो वाचेल, मग लोक करत राहतात आणि हा आत मरत राहतो. आपण मरतोय त्याला माहीत नाही, कारण आपण जिवंत आहे त्याला माहीत नाही आहे. हे विचार करा तुम्ही. म्हणून मर्सी किलिंग आणि युथानाशिया. मर्सी किलिंग म्हणजे आय किल, माझ्या जवळचा माणूस आहे, काही त्याच्या जीवनाला अर्थ नाही आहे, त्याच्यामुळे दोन गोष्टी, त्याला आत खरंच कुठेतरी शुद्ध असेल तर वाटत असेल, लाखो रुपये खर्च माझ्यावर कशाला करता तुम्ही? म्हणून हल्ली 80 वर्षानंतर कॅन्सर झाला तर ट्रीटमेंट घेऊ नका. पेन किलर्स आहेत चांगल्यापैकी, आणि जर का ऑपरेशन सर्जरी वगैरे केल्यानंतर तुम्ही 2 वर्ष जगता, बरोबर, आणि हे सगळं केलं नाही तर 24 महिने जगता. फरक काय आहे? एवढंच आहे, गणित तेच आहे. आपण उगीच खर्च करतो, हा विचार करायला पाहिजे. आता 5-5 लाख रुपये हुंडा हे झालेलं. ती मुलगी म्हणते, आता तुम्ही मला सांगताय तुमच्या जीवनातल्या चुका, मी एकच गोष्ट जीवनात बरोबर केली, आय वॉज बॉडीली विथ यू, आय वॉज नेव्हर मेंटली विथ यू. कारण माझ्या वडिलांनी कर्ज काढावं लागेल हुंडा देताना हे सांगितल्यावर सुद्धा यू इन्सिस्टेड, आणि त्यांना तुझ्यात काय दिसलं कोणाच ठाऊक, आणि ते कर्ज वाजले म्हणून माझ्या वडिलांनी विहिरीत ओढी टाकून आत्महत्या केली. मी तुला क्षमा करू, पण तुझ्या आता लक्षात असेल मी मेंटली आय वॉज नेव्हर इन्व्हॉल्ड इन यू. मी कधीच मनाने तुझ्याशी जोडलेले नव्हते. मी हे कर्तव्य करत होते तुझ्याशी शरीराने झालं ते, बाकी काही नाही. आता हे कन्फेशन त्याला ॲट द एज ऑफ 70, 65 वर्षाच्या बायकोनी सांगितल्यानंतर उरलेलं काय जीवन त्याचं कसं जाणार आहे? विचार करा. म्हणून लाखो रुपये स्वतःवर खर्च करण्या इतका माझा जीव महत्त्वाचा आहे का? हा प्रश्न उद्या आरशासमोर उभं राहून स्वतःला विचारा. व्हॉट इज माय वर्थ इन टर्म्स ऑफ रुपीज? अशी कशी काढता येते ना. इन्शुरन्स वगैरे ठरवता. एकाने मला सांगितलं, गमतीदार म्हणून सांगतो आणि पुढे जातो, सर तुमची गोव्यात प्रत्येक गावात प्रवचनं वगैरे झालीत? हो म्हणलं. आणि अनेक शाळातून कार्यक्रम झालेत? हो. मग बरं झालं की अब्रू नुकसानीसाठी तुम्ही काही कोटी रुपये मागू शकता. काय कोटी? म्हणजे एरवी एखाद्या माणूस अब्रू नुकसान, तो 4 जणांना माहीत नाही, तो काही 4 लाख रुपये मागेल, पण जो सगळ्या जगाला माहीत आहे तो कित्येक कोटी रुपये मागणार ना. मला तो सांगतो, सर अब्रू नुकसानी तुमची जर झाली, तुम्ही जर खटला भरलात, ते इतकं कॉम्पेन्सेशन तुम्ही मागू शकता, कारण इतके लोक तुम्हाला ओळखतात, मग त्यांच्यासमोर तुमची अब्रू नुकसान झाली. कसलं थिंकिंग आहे हे? सांगा बरं. हे ॲडव्होकेटचं थिंकिंग आहे. हे ज्याला आपण म्हणतो ना, हे लॉजिकल थिंकिंग आहे आणि लीगल थिंकिंग आहे. त्याच्यापेक्षा क्लिनिकल थिंकिंग बरं, क्लिनिकल पण लीगल नको. आपण फार बुद्धी वापरतो नको त्या गोष्टींसाठी. म्हणून न पाहता उत्तम विवेक अवघा होतो अविवेक, आणि अविवेक प्राणी रंक ऐसा दिसे. रंक म्हणजे दरिद्री, करंटा.
समर्थानं जर शिवी द्यायची असेल ना सभ्य, तर ते करंटा म्हणतात किंवा रंक म्हणतात आणि दरिद्री म्हणतात. त्याचे दारिद्र्य अधिक सांधे. गेल्याच वेळेला आपण बघितलं होतं, जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही, अंतर्यामी. हे काय जीवन आहे सांगा बरं? काय पाहिजे ते नाही आहे ह्याच्याकडे. अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही, अंतर्यामी. उत्तम गुण जरी असले तरी लोक याचा व्यवहार बघतात. हे सांगतात ना गीतेत की योगक्षेमम वहाम्यहम, तू फक्त मला जोडलेला राहा. मी तुम्हाला मागे एक गोष्ट सांगितली होती. आमच्या एका मित्राने वाद घातला. काही न करून प्राणी, त्याने नुसते नाम घेतलं, त्याने चक्रपाणी सांभाळे, काहीच न करून प्राणी, राम नाम जपेवाणी, त्याने संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळी. मी त्याला सांगितलं काहीच न करून म्हणजे श्वाससुद्धा न घेता जमणार आहे? नाही. मग हे चुकीचं आहे म्हणू नको. नाही, मला पटत नाही. आणि योगक्षेमम वहाम्यम म्हणलं, तू त्यावेळेला जुना बसस्टँड होता पणजीला, आणि तिथे अजूनही ते झाडही आहे आणि तो पेट्रोल पंपही आहे. तर तिथे त्या झाडाखाली तू फक्त गोरा दिसायला चांगला होता, तू काही करायचं नाही. ओठाने फक्त नाम घे किंवा शिव्या आम्हाला दिल्यास तरी चालते. ओठ हल्ले पाहिजे तुझे आणि आम्ही तुझ्या आजूबाजूला फिरू. फक्त नेत्रपल्लव्या काय कसं चाललंय वगैरे असंच करायचं वगैरे. 8 वाजता बसला तो, भूक लागल्यानंतर. म्हणलं आम्ही तुला मागून काहीतरी देऊ खायला भूक लागल्यानंतर. पण कंडक्टर त्यावेळेला रायबंदर बस असायची, रायबंदरची बस आली 15 मिनटात, तिकडे गेला इकडे आला, तिकडे गेला, अशी ते टू अँड फ्रो बस असायची. तो म्हणला कंडक्टर सकाळपासून बसलाय, 4 आणे टाकूया. त्यावेळेचे 4 आणे, 4 आणे तिकीट होतं रायबंदरचं त्यावेळेला. पण गंमत बघा, 4 आणे टाकूया जमायला लागले. आमच्याकडे बघतोय म्हणजे त्याला विचारायचं पैसे खाऊ. मग आम्हीच गंमत केली, त्याच्यासमोर एक केळं टाकलं. मग काय केळांचा, फळांचा. आणि नंतर दुपारी 4 वाजता म्हणतो खूप झालं. खरं आहे ते. काहीच न करून प्राणी रामनाम जपे वाणी. मी खोटं का होईना पण ओठ हलवत होतो. लोकांनी हा तिथेच बसलेला आहे झाडाखाली सकाळपासून, हा म्हणजे कोणीतरी योगी असेल. आणि हा सांगितलं ना गोरा गुमटा दिसायला चांगला होता. त्याला म्हणता मला पटलं. म्हटलं योगक्षेमम वहाम्यम, तू जर नाम घेतलं असतंस तरी स्वतः तुझा असाच योगक्षेम झाला असता. आपल्या भारताची ही श्रद्धाच आहे की जो काही करत नाही आहे पण त्याचा चारित्र्य चांगला आहे, तो कोणाला काहीतरी मार्गदर्शन करू शकतो, तर त्याच्या अन्नाची व्यवस्था आपण करूया. म्हणून तुम्हाला सांगतो, जे जे पाहिजे ते बोलता येना, बैसता येना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. अभ्यास नको आहे, अभ्यास म्हणजे नाम ते नको आहे. ते सोडून काही सांगा असं असतं ना. ते सोडून काही सांगितल्यानंतर डॉक्टरांचं उत्तर ठरलेलं असतं. ते कधीकधी प्रत्यक्ष देतात, कधीकधी मनात देतात की हे गोड खायचं नाही, दारू प्यायची नाही, सिगरेट ओढायची नाही, तंबाखू घ्यायची नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. मग जगू कशाला? डॉक्टर म्हणतात मग प्रत्यक्षात म्हणत नाही, कारण ते पेशंट त्यांना हवा असतं म्हणून. पण प्रत्यक्षात तेच मनातल्या मनात म्हणतात, अरे तुझं डायबिटीस आहे, तुला हायपर सगळं आहे, तू ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि तू विचारतोस हे टाळलं तर जगू कशाला, तर मर. इथे हेच सांगायचं आहे संतांना. ते तेवढे वाईट शब्द ते वापरत नाही. म्हणून त्याला काय काय नाही, बोलता येना, बैसता येना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. काय सांगणार? आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला म्हणजे पश्चात्ताप झाला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. आता इतकं झाल्यानंतर तरी केला पाहिजे, कोरोनानंतर तरी केला पाहिजे नाही हो. उलट लोकांचं काय तत्त्वज्ञान झालं तुम्हाला सांगतो, प्रत्यक्ष किंवा अंतर्मनात, की पुन्हा केव्हा लाट येईल माहीत नाही. एन्जॉय 2-2 विकेंड करूया, रात्री जाऊया, हे करूया. कारण पुन्हा कोरोना आला आणि आपण मेलो तर काही जण म्हटले केव्हाही येऊ शकतो आणि कोणीही मरू शकतो. आता मात्र देवा मी आणि तू, हे यानं अभिप्रेत आहे की सगळंच तुझ्याकडे काही नाही आहे, पण पश्चात्ताप होतो आहे ना, आता तरी देवाकडे वळ ना, आता तरी देवाचा भक्त म्हणजे देवाला घट्ट धर ना. आपला संसार नासला, मनामध्ये पश्चात्ताप झाला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. एकाग्र करून या मन, बळेचे धरावे साधना. म्हणजे मी ठरवल्यानंतर आपल्याला पहिले 3-4 दिवसांतर कंटाळा येतो. बळेची थोडा बळ वापरलं पाहिजे. आपण स्वतःला थोडी सक्ती केली पाहिजे.
सक्तीनं भक्ती येते, कारण सक्तीमुळे सातत्य राहतं. मी कितीतरी लोक बघितलेले आहेत, अत्यंत शिस्तीचं जीवन, त्यावेळेला ते करायचं म्हणजे करायचं. पुढे होतं काय की त्याचं एक रिच्युअल बनून जातं, कर्मकांड बनून जातं. मी तुम्हाला सांगतो ना, मी अशा घरात गेलेलो आहे की बरोबर त्यावेळेस सकाळी 6:40 चहा. मग तुम्ही नसलात तरी तुमचा चहा तिथे झाकून ठेवणार, तुमच्यासाठी स्वतंत्र चहा करणार नाही. तुम्ही कितीही महत्त्वाचे पाहुणे आणि त्यांच्या घरातल्या कार्यक्रमासाठी गेलेला असेल नाही, मग ते ठेवलेलं असतं चहा, मग तो तुम्ही घ्यायचा आणि मग तो चहा घेतल्यानंतर 45 डिग्रीजमध्ये तो कप सरकवायचा. बायको सरकवते, नवरा सरकवतो, मला कळत नाही मी सरकवायचा का, पण मी बघत बसतो. नंतर डाव्या हाताने डायऱ्या 2 ओढायच्या, हिला दिली याला दिली, डायऱ्यातच पेन आहे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बॅग भरली आहे, वांतेला पाठवली आहे. मला विचारतात त्याचं काय करायचं, म्हटलं माझी उंची वाढवायची असेल बसताना त्या बॅगेवर मी बसेन, खुर्चीवर बॅग ठेवा. आणि काय सांगू, मला तरी वाटतं आपण ते जाळून टाकूया, यज्ञ करूया, यज्ञात त्याचं हवन करूया किंवा पाण्यात ओढ्यात टाकूया. पण ओढ्यात टाकण्यापेक्षा मला अग्निसंस्कार आवडतो, मग आम्ही आता ते करायचं ठरवलं. किती डायऱ्या साठल्या आहेत, अहो किती कपाटं भरलेले आहेत ते, इतकं तरीसुद्धा बरंचसं आम्ही ते महाराजांच्या खाली ठेवलेलं आहे. पण भरपूर लोक लिहून देतात, वाईट नाही आहे, पण तुम्हाला सांगितलं हे एवढंच होतं, त्याच्यात भक्ती कमी आहे पण सक्ती आहे. पण सक्ती असल्यामुळे नित्यानित्य तुम्ही 2 वर्षांनी गेलात तरी ते कसं, आणि 45 डिग्रीचा कधी 46 होणार नाही, छान वळवतात अशी कब्बशी. तेच फक्त काय ह्याच्यात यांत्रिकता आली, त्याला कर्मकांड म्हणतो. यांत्रिकता म्हणजे मेकॅनिकल झालं ती गोष्ट. स्पॉन्टिनिटी पाहिजे, रोज काहीतरी नवीन पाहिजे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, आपला एकाग्र करून या मन बळेची धरावे साधन. थोडी सक्ती, नंतर सवय होते. हो सकाळी मी 4ला उठेन, उठा ना. एक आपण म्हणतो ना 21 दिवस उठा, 22व्या दिवशी उठवावं लागत नाही. कुठलीही चांगली गोष्ट करायची ना 21 दिवस नित्य करा, मात्र नित्य. बळेचे धरावे साधन, यज्ञी आळसाचे दर्शन होऊच नाही. साधन करताना आळस कशाला पाहिजे, आळसाचं दर्शन म्हणजे लोकांना तुम्ही आळसलाय हे झालाय दिसता कामा नये. आनंदात करा, पण सक्ती थोडी कराच भक्ती. आपण म्हणतो ना भक्ती पाहिजे सक्ती नको, पण मी भक्ती करताना स्वतःची सुरुवातीच्या काळात थोडी सक्ती पाहिजे. म्हणून पाठ उदंडचे असावे, सर्व काळ उजळीत जावे. उजळणी म्हणतो ना रिव्हिजन, सर्व काळ उजळीत जावे. सांगितले गोष्टीचे असावे स्मरण अंतरे. प्रत्येक वेळेला 30 गोष्ट सांगावी लागते, त्याला काही अर्थ नाही. मला तुम्ही सांगितलं होतं आठवत आहे, मी त्याप्रमाणे खरं काही दिवस केलं, नंतर सोडलं, आता मी करीन ना. हे सांगितलेली गोष्ट चांगली लक्षात राहिली पाहिजे. स्मरण अंतरी अखंड एकांत सेवावा. अखंड एकांत कशाला जमणार आहे, एकांत देहाचा नाही आहे ना. कायम वांतेला राहून कसं जमणार आहे. मन असू शकतं वांतेला, मनाचा एकांत आहे. आपल्या मनातच जास्त कोलाहल असतो, गडबड असतो, नॉईज असतो. म्हणजे आपण काय म्हणतो की काय मार्केट करून टाकलं, फिश मार्केट. मनात काय असतं, मनात फिश मार्केटच असतं. त्याच्यापेक्षा भयंकर रेल्वेचा प्लॅटफॉर्म मनात असतो आणि आपल्याला सहन होत नाही, कारण तिथे सगळंच इतकं अव्यवस्थितपणे चाललेलं असतं. परंतु ट्रेन आल्यानंतर सगळेजण येतात, एकदिक होतात ना, त्याला एक दिशा मिळते आणि गेल्यानंतर काही वेळ शांत असतं. तसं तरी आपलं आहे. म्हणून त्याच्यासाठी उपासना करा. सगळे विचार एकत्र आणा, त्यांना बाहेर काढून टाका, हळूहळू जमेल. ही उपासना आहे आणि ती त्या वेळेला जर केली तर ती आपल्याला जास्त प्रभावी ठरते. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा. चांगले ग्रंथ आहेत ना ते मात्र म्हणजे पूर्ण, धांडोळावा म्हणजे धांडोळा घ्या, शोधून बघा, नीट बघा. प्रचित येईल तो घ्यावा अर्थ म्हणे. सोपा आहे, मला प्रचिती येते, अनुभव येतो, तो अर्थ मी घेणार. म्हणजे सोयीस्कर अर्थ असं नाही आहे. संतांनी अर्थ सांगितले 2-3, त्यापैकी हा मला सोयीस्कर आहे, पुढे मात्र मी ते नक्की करेन. म्हणजे आपण म्हणतो ना महिन्यातून 1 दिवस आपण संस्थेला दिला पाहिजे. 1 दिवस मला जमणार नाही, पण मी दर रविवारी 2 तास देईन, म्हणजे महिन्यातले 8 तास झाले ना, हळूहळू मला जमेल. ही हळूहळू जमेल, हे मात्र जमवायला पाहिजे. आता 4था बघूया आणि थांबूया. देह दुर्लभ निरूपण. माणसाचा देह दुर्लभ आहे. आता सुरुवातीला सांगितलं ना, दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य. आधीचा समाज बघा, पहिली ओवी आहे, दुर्लभ शरीर आहे माणसाचं आणि दुर्लभ आयुष्य आहे.
आपण एकदम नाही मरत. बाकीच्यांच्या मानाने माणसाचं आयुष्य चांगलं आहे आणि हल्ली माणसं जगतात 80व्या वर्षीसुद्धा, 85व्या वर्षी, 90व्या वर्षीसुद्धा ते ॲक्टिव्ह असतात, निर्णय घेतात, पाठांतर वगैरे करून दाखवतात. हे सगळं आहे, पण ते सवय असते म्हणून. काल मी पाठ म्हणलो होतं म्हणून मी आज पाठ म्हणतो. एक म्हातारे हे काष्टी म्हणतात ना, तसे पुडवं नेसायचे ह्याच्यापर्यंत, आणि त्यांचं जवळजवळ 85 का 90ला पोचलो होते. माडावर चढून माड काढायचे. त्या बाहेर गेले नाहीत म्हणून ॲक्सिडेंट कधी झाला नाही. त्यांनी उत्तर दिलं तर परत मी काल काढले होते, मग आज काढले आहेत, काय विशेष आहे? मी आज काढले, मग उद्या काढे, असं ते काढत आले. काहीच अवघड गेलं नाही. हां, अपघात झाला, मग आपला पाय मोडला, हे मोडला, आपल्याला ते प्रॉब्लेम असतात, कारण वी आर एक्सपोज टू अनसर्टनिटीज अँड ॲक्सिडेंट्स. पण ते घरातच होते, काय तेजस्वी होते. आम्ही त्यांना बोलवायचो अनेक वेळेला की आहार अत्यंत शुद्ध, आणि ते चढायचे वरती. पाठांतर वगैरे चांगलं, संस्कृत वगैरे पाठांतर म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना दाखवा म्हणून यायचे ते. परंतु शाळेच्या जवळच घर होतं म्हणून. पणजीत असते तर मी आलो नसतो. रायबंदरला ठीक आहे, इथे मी राहतो, इथे शाळा आहे, माझी मुलं या शाळेत आहेत, माझी नातवंड या शाळेत आहेत, म्हणून मी येतो. पण नारळावर ते चढायचे माडावर, कारण म्हणले कालपर्यंत मी जी गोष्ट केली ती आज का नाही करायची. हां, काल मला पॅरालिसिस झाला वगैरे, ती गोष्ट निराळी आहे. मी कालपर्यंत व्यवस्थित आजही तसाच आहे, करतो पुढे, हे ते सांगतात. लक्षात घ्या. देहाकरता आता देह दुर्लभ निरूपण, देहाकरता गणेश पूजन, हे आधीच तुम्हाला एक सांगतो, म्हणजे प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा. 24 गुरु सांगितल्यानंतर दत्तगुरू सांगतात माझा देह हा माझा 25वा गुरु आहे. देहच नसता मी जिवंतच नसतो आणि मला बुद्धीच नसते, तर हे गुरु मी कसे केले असते सांगावर. दत्ताच्या आधी आणि नंतर कितीतरी जण आले, त्यांना त्या कोळ्यात, त्या मधमाशीत, त्या अजगरात नाही गुरु दिसला, दत्तात्रेयांना दिसला, कारण माझा देह 25वा गुरु होता. 25वा म्हणजे पहिलाही तो आणि शेवटचाही तोच. हे इथे सांगितलेलं आहे की देहाकरता गणेश पूजन, देहाकरता शारदा वंदन, देहाकरता गुरु सज्जन संत श्रोते. देहाकरता म्हणजे माझ्यासाठी गणेश पूजन असं नाही आहे, देह चांगला राहावा म्हणून 21 संकष्टा करा असा विचार नाही आहे. देह आहे, देहाकरता म्हणजे देह आहे म्हणून मी गणेश पूजू शकतो, देह आहे म्हणून मी शारदेला वंदन करू शकतो, देहाकरता देह आहे म्हणून गुरु सज्जन संत श्रोते यांची सेवा करू शकतो, देह आहे म्हणून. मग तो देह आपण गुरूंसाठी तरी चांगला राखूया. पुढे बघा, देहाकरता कवित्वे चालते. कवित्व हा शब्द ते ज्ञानासाठी वापरतात आणि कवीसाठी वापरतात, कारण हे त्यांचं कवित्वच आहे ना. दासबोध, मनाचे श्लोक हे त्यांचं कवित्वच आहे. त्यामुळे काय सांगतात, देहच नसला तर मी कवित्व काय केलं असतं. देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता अध्ययने म्हणजे अध्ययने. अध्ययन म्हणजे शिकणं. देह आहे म्हणूनच शिकतो ना. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना, सर आय एम प्रेझेंट बॉडीड बट ॲबसेंट माइंडेड. काय काय शिकणार आहे तो. आणि मुलं तशीच असतात. बॉडी इज इन द क्लास, माइंड्स आर वॉन्डरिंग. मन इकडे तिकडे कुठे क्रिकेटमध्येही असतात. विचार करा. मग महत्त्व काय, मन महत्त्वाचं आहे. बॉडी कुठे असली तर तुझं मन इकडे ठेव. सर ठेवलं असतो, पण कसं ठेवायचं. म्हणून पूर्वी काय करतात लोक, मी गंमत म्हणून सांगतोय, पूर्वी दुधाच्या समोर क्यू लागायचा, कारण फक्त गोवा डेअरीचंच दूध होतं आणि ते बाटलीतून मिळायचं. म्हणून लोक आपापला दगड ठेवायचे क्यूमध्ये. आदल्या रात्री हा दगड माझा, आणि असे भांडायचे की हा दगड मीच. रंगाचे ठिपके वगैरे द्यायचे कळायला म्हणून. मग कुठेतरी इनिशियल घालायचे, एस म्हणजे सत्रे सर, दगड, महादगड. हे लक्षात ठेवा. हे माझ्या प्रतिनिधी म्हणून दगड ठेवायचा का. लोक ठेवतात. हो तुम्हाला सांगतो, आमच्या शाळेत मोठी ॲडमिशनला क्यू लागला. हे मॅनेजमेंटला किती बरं वाटलं. सर 7 वाजल्यापासून लोकांनी क्यू लावलेत. म्हणलं हे चांगलं नाही आहे लक्षण. आपण अशी डिसेंट्रलाइज ॲडमिशन करूया. प्रत्येक क्लासमध्ये आम्ही डायरेक्टर ऑफ एज्युकेशनला बोलवलं, अशी सुद्धा ॲडमिशन देता येते प्रत्येक क्लासमध्ये. इथे डान्स आहे, इकडे म्युझिक आहे, इकडे गायन आहे, इकडे क्राफ्ट आहे. तुला कुठल्याही क्लासमध्ये जायचं असेल तिथे जा, आम्ही तुला निवडू. कारण फक्त हुशार मुलं शाळेला लागतात, स्पोर्ट्समन नकोत, नाटकात अभिनय करणारी नकोत. तर त्याचा आम्ही घ्यायचो. झोपडपट्टीतल्या मुलांनासुद्धा, झोपडपट्टीतल्या ह्यापैकी काही तुम्हाला नको असेल तर तुम्ही या क्लासमध्ये जा. आणि मी त्या मुलांशी बोलायचो. इंटरव्ह्यू शब्दच आम्ही कधी वापरला नाही, गप्पा हा शब्द वापरला. हे महत्त्वाचं आहे.
कशासाठी? आत्ता सांगितलं ना की देह आहे म्हणून माझी विद्या, म्हणून माझ्या निरनिराळे अधिकार. देहच नाही तर काय उपयोग आहे? जिवंत आहे तोपर्यंत सगळ्या गमज्या म्हणतात मराठीत. देहाकरता अभ्यासिती नाना विद्या, देहाकरिता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषी मुनी, देहाकरता तीर्थाटणी फिरते प्राणी. गंमत म्हणजे देह आहे म्हणून फिरताना हो, पण देहच वापरून का फिरतात? डोकं का नाही वापरत? फिरताना डोकं का नाही वापरत? तिथे हल्ली सगळे सांगतात की काही काही गोष्टी विशेष आहेत की जो आपला पुरीचा जगन्नाथ आहे त्याच्या कळसावरून कुठलाही पक्षी उडत नाही. तो किती हवा असली तरी तो उलटा हे करतो आणि त्याच्या छातीत कान लावला तर समुद्राच्या लाटा ऐकू येतात. मग इथे कुठेतरी चुंबकीय क्षेत्र सध्या तेच म्हणतात. आता तर ते सांगायला लागलेले आहेत की आपण ज्याला म्हणतो ना मानस झाला जातो सरोवरात आणि तो याच्या कैलास, ते कैलास म्हणजे पूर्वीच्या कुठल्या तरी आणलेलं एखादं वाहन पार्क केलेलं आहे त्याच्यावर आणि तिथे केल्यामुळे काळाच्या ओघात त्याच्यावर बर्फ वगैरे साठलेला आहे. आत जर तुम्ही गेलात आता त्या दृष्टीने संशोधन करतील, उकरायची गरज नाही, लेझरने हे संशोधन करता येते. हे मी काल ऐकलं अगदी. म्हणजे परग्रहावरून जर कोणी आलेले असतील तर त्यांना ते यान मोडलं असेल, काहीतरी सोडून जावं लागलं असेल तर ते त्याचा आकार वगैरे बघा. तो यान म्हणजे आपण ज्याला अग्नियान वगैरे म्हणतो ना, चांद्रयान म्हणतो ना, यान म्हणजे रॉकेट एका अर्थाने. त्यांचं वाहन आपण फ्लाईंग सॉसर्स म्हणतो ना, त्यांची वाहनंही अशी असतात, बशी असते ना आणि कप त्याच्यावर ठेवल्यानंतर तशी फिरत 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 ती येतात, त्याशी सरळ जात नाही. त्यांना UFO म्हणतात, अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट्स. अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट UFO तसं काहीतरी असेल. त्याच्यावर मला जायचं नाही कारण जे लोक जातात त्यांचे नखं आणि केस एवढे वाढतात, 4 दिवसात ते 4 वर्षांनी म्हातारे होतात आणि मग खाली येतात. काय भयंकर. तो दुसऱ्याकडे असतो, रे काय केवढे केस तुझे वाढलेत एका दिवसात, तुझेही तेवढेच वाढले. मग नखाकडे बापरे केवढी नखं वाढलेली आहेत. म्हणून अजूनपर्यंत कोणी तिथे गेलेलं नाही. एक योगी गेला होता वगैरे तो सांगतो, पण तो योगी होता आणि ते गेलात वगैरे याचं काही डॉक्युमेंट प्रूफ नाही. चायनानी जाण्याचा प्रयत्न केला, रशियानी जाण्याचा प्रयत्न केला कारण ते केदार वगैरे काही कैलास वगैरे काही मानत नाही जाऊ शकले वरती. म्हणजे त्याचं संशोधन झालं पाहिजे त्या जागेचं. आता ज्वाला नावाची देवी आहे पंजाबमध्ये वगैरे, सतत जळत असते. म्हणजे खाली ऑइल वेल जर असेल तर ती ज्वाला सतत जळत राहणार आहे. त्याला आम्ही देवी मानलं आणि ती ज्वाला म्हणजे अग्नीची देवता. एवढं मोठं मंदिर आहे, ज्वालामुखी म्हणतात तिला. मुखी म्हणजे बगलामुखी आपण म्हणतो ना, मुखी म्हणजे तोंड. तर ज्वाला सतत येत असते. आता एखादा सायन्सवाला म्हणतो की इट इज वेस्ट, तिथे विहीर खणा आणि तो ऑइल गॅस काढा आणि तो विका ना. त्यांना सगळं विकायचंच असतं. ठीक आहे ना, तर राहू दे ना तिथे. हे बुडबुड तळी आहे. एका शिक्षिकेने जाऊन त्याचं ॲनालिसिस केलं आणि त्यांनी सांगितलं की हा बुडबुड तळी आहे हे केमिकल आहे, तर खाली कुठेतरी ग्रॅव्हिटेशनल असा सगळीकडे सारखंच ग्रॅव्हिटेशन नसतं म्हणून टाळी वाजवली की ते बुडबुड येतात वरती. ध्वनी जोरात बोललात तुम्ही, रागवला, चिट्टी वाजवली, ध्वनी झाला की ती बुडबुड येतात. हे आपल्याकडे नेत्रवलीला आहे, आणखीन 1-2 ठिकाणी आहे. मग त्याचा कुठेतरी पाणी, पाण्याखालची जमीन, त्या जमिनीखालचं निरनिराळी द्रव्य किंवा गुरुत्वाकर्षण. पण हे संशोधन झालं. लोकांची श्रद्धा आहे ना, श्रद्धास्थान म्हणून राहू दे एवढंच. म्हणून योगी वितरागी तापसी, देहाकरता नाना सयासी. देहाकरता म्हणजे देहामुळे, देह आहे म्हणून तो योगी आहे. वितरागी म्हणजे वैरागी, वैराग्य. तापसी म्हणजे तप करणारा. देहाकरता नाना सायासी, निरनिराळे प्रयत्न आपण करतो, देह आहे म्हणून करतो ना. देहाकरता आत्मयासी प्रगटणे घडे. सगळी उपासना देहाच्या माध्यमातूनच करतो. आत्मा प्रकट करायचा त्याच्यासाठी सुद्धा देह लागतो. देह संपला म्हणून तुम्हाला आठवत असेल ती गोष्ट की ती राजकन्या आलेली आहे आपल्या मैत्रिणींबरोबर जलक्रीडा करण्यासाठी आणि ती म्हणते चला आता मूड माझा कशाचा आहे, नाचण्याचा आहे. मग तिने संगीत वगैरे वाद्य वगैरे ती बरोबर आणलेली असतात. सतार असते, त्या सतारीची तार घट्ट करताना एवढी घट्ट करते ती वाजवणारी की ती तुटते. त्यावेळी ती म्हणते सगळा मूड गेला आपला, म्हणजे माझं जे मनात आलेलं होतं ते गेलं. मूर्ख आहेस तू त्या झाडाखाली बसलेल्या योग्यासारखी. आता योगी म्हणजे बुद्ध बसला होता, त्याच्या आजूबाजूला काय चालतं हे त्याला कळत होतं, त्याने हे शब्दही ऐकले. आता सगळा गुंडाळान जाऊया घरी. आता कसला नाच आणि कसलं गायन. जाताना बुद्धांनी डोळे उघडून विचारलं
मला राग नाही आलेला, मला फक्त समजून घ्यायचं आहे तुमच्यापैकी कुणी मला मूर्ख म्हणालं आणि का. त्यावेळेला ती म्हणाली मी तुला मूर्ख म्हणाले. कारण का की तार किती आवळायची हे माहीत पाहिजे ना. लूज सोडली बद्ध वाजतं, जोरात आवळली तुटून जाते. तसा तू ज्याच्यासाठी तपश्चर्या करतोय ते मिळण्याआधी जर मेलास देहच उरला नाही, म्हणून देहाकरिता तो उपयोग काय तुझा. आणि म्हणाला की बरं झालं मला सांगितलं. आणि ती सुजाता नावाची भिल्लीण समोर रोज खीर ठेवून जायचे आपल्या कामाला, संध्याकाळी येऊन बघायची खीर तशीच. ती बुद्धाला नमस्कार करायची, नैवेद्य म्हणून स्वतः खायची. त्या दिवशी बुद्धाने पहिल्यांदा खीर खाल्ली, कारण ती म्हणाली तुला ज्ञान दुःखाचं कारण माणसाच्या जीवनाचं पाहिजे ना, त्याच्या आधी मेलास तर, म्हणून देह पाहिजे. म्हणून देहाकरता विषय भोग, देहाकरता सकळ त्याग, होती जाती नाना रोग देहाकरता. देह आहे म्हणून नाना सन्मार्ग साधने, देह आहे म्हणून हे लक्षात ठेवा. देहाकरता तुटती बंधने, देह म्हणजे बुद्धीसुद्धा, बुद्धी हा देहाचा भाग आहे. तुटती बंधने, बंधनं जोडायला फार बुद्धी लागत नाही. ज्या वेळेला माणूस जन्मतो, आम्ही नेहमीच एक सोशिओलॉजीमधला पहिलं लेक्चर आमचं असं असायचं, गेल्यानंतर चॉक घ्यायचा आणि एक पॉईंट काढायचा. व्हॉट डू यू सी हिअर, 1 पॉईंट, बरोबर. मग एक सर्कल, दुसरं सर्कल, तिसरं सर्कल, चौथं, 5वं, 6वं, 7वं. मग आता ही सर्कल, दे आर सर्कल्स, कॉन्सेंट्रिक सर्कल्स, त्याचं सेंटर एकच आहे. सो सेंटर इज अ न्यू बॉर्न बेबी ऑर न्यू बॉर्न चाइल्ड, बरोबर. हे पहिलं सर्कल आहे, दॅट इज फॅमिली. म्हणजे ज्या क्षणी ते पोर जन्मतं त्या क्षणी त्याची आई, वडील, आधी असतील तर भाऊ, हे त्याचे झाले की त्याला काय करावं लागलं आहे. नंतर दुसरं सर्कल आहे, त्याला नेबरहूड म्हणतात, शेजार. तिसरं आहे त्याला कम्युनिटी, लोकल कम्युनिटी, गाव म्हणतात. चौथं आहे त्याला राज्य म्हणतात. 5वं आहे त्याला स्टेट म्हणतात. 6वं आहे त्याला जग म्हणतात. 7वं आहे त्याला विश्व म्हणतात. आणि आम्ही डॉटेड काढायचो हा विश्वनायक. ज्या क्षणी तो जन्मतो त्या क्षणी ही सगळी सर्कल्स त्याची असतात. तो भारतीय नसतो का, असतो ना. तो या जगाचा नागरिक नाही आहे का, आहे ना. तो या विश्वाचा घटक नाही आहे ना. द मोमेंट ही इज बॉर्न ॲज अ ह्युमन बिईंग. जनावरांनाही असतं पण जनावरांना जाणीव नसते, म्हणून कुत्र्या मांजरांचा विचार करू नका. तर हे लक्षात घ्या. त्यांनी काय, देहाकरता विषय सन्मार्ग साधने, देहाकरता तुटती बंधने. आता कल्पना करा, बुद्धानी ज्यावेळेला त्याला कळतं की हे सगळं दुःख जीवन भरलेलं आहे आणि तो ऋषी किती आनंदात आहे, तोही म्हातारा आहे, त्यालाही रोग असेल, तो किती शांत आहे, चेहऱ्यावर किती आनंद आहे. मी संन्यास घेतो देहाकरता. देहाकरता म्हणजे बुद्धीनं त्याला सांगितलं आणि मग तो संन्यास मेलाच असता त्या दिवशी. हे सगळं बघून कसा संन्यास घेतला असता. आणि जगाला काय त्यांनी बुद्धिझम किंवा बौद्ध कसं व्हायचं सांगू शकला नसता. देहासाठी. आत्ता मी देह आहे म्हणून बोलतोय, तुम्ही देह आहे म्हणून ऐकताय आणि आपण सगळे देह आहे म्हणून विचार करतोय. देह आहे म्हणून लक्षात घ्या. म्हणून देहाकरता निवेदने मोक्ष लावे. निवेदने म्हणजे आत्मनिवेदने. आत्मनिवेदन म्हणजे मी नाहीच आहे रे परमेश्वरा, फक्त तूच आहेस. हा भाव पुढे एवढा वाढतो की मग नामदेवाची खीर म्हणतात किंवा नामदेवाचं जेवण, नैवेद्य हा विठ्ठल जेवतो. हा चोखोबाची समाधी लागलेली आहे आणि गुरं तिकडे गेलेले आहेत, चोखोबाची गुरं राखतो. जनाबाई विठ्ठल विठ्ठल म्हणता तिचं जातं थांबतं. हा समोर बसून ते जातं फिरवतो. शेण्या थापताना विठ्ठल विठ्ठल म्हणताना तिचा हात थांबतो. हा उरलेले शेणे थापून देतो. हा विठ्ठल आहे, हा भगवंत आहे. आणि हा जर माझा पार्टनर झाला तरच माझं जीवन चांगलं होणार आहे. आता देव वगैरे सोडा, आपलं सद्गुरू घेऊया ना. सद्गुरूला पार्टनर बनवूया की. आम्ही नेहमीच सांगतो की यू ओपन अ जॉईंट अकाउंट इन डिव्हाइन बँक. जॉईंट अकाउंट इन युअर नेम अँड आयदर ऑर सर्व्हायवर असतं ना. म्हणजे आधी मरतो आणि नंतर सर्व्हायवर असतो ना. महाराजांचं नाव दुसरं, माझं नाव पहिलं. कारण आयदर ऑर महाराज सर्व्हाइव्ह होणारच आहे. असा अकाउंट उघडा. आणि जे सांगायचं ते महाराजांना सांगायला निवेदन म्हणलेलं आहे. निवेदने मुक्त झाले. म्हणून काय सांगितलेलं आहे, देहाकरता निवेदने मोक्ष लावे. देह परलोकीचे तारू. तारू म्हणजे नाव, फोडी. परलोकीचं जे साधन करायचे मुक्त होण्यासाठी, तर त्याच्यासाठी देह पाहिजे. नाना गुणांचा गुणागरू. आगर म्हणजे साठा, ट्रेजर्स, खजिना. नाना गुणांचा आगरू. पण नाना दुर्गुणांचा आगरही आहे की.
म्हणजे ते पॉझिटिव्हली तुम्हाला सगळं सांगतात. हा देवच आहे. नाना गुणांचा आगळू, नाना रत्नांचा विचारू देहाचे. रत्न कुठलं जास्त महत्त्वाचं आहे, कुठलं जास्त, हे सगळं बुद्धीमुळे होतं आणि बुद्धी देहामुळे आहे, म्हणून देह म्हणलेलं आहे. पुढे बघा ना, देह ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभची केवळ, परी या देहाचं निवळ उमजवावे. निवळ उमजवावे. निवळ म्हणजे शुद्ध, स्वच्छ, प्युअर म्हणतो ना, त्याला निवळ म्हणतात. शुद्ध ज्ञान, शुद्ध तत्त्वज्ञान, आणि आपण म्हणतो प्युअर स्पिरिच्युअलिटी. आपला अभ्यास आहे ते प्युअर स्पिरिच्युअलिटीचा. इथे कधीही सुचवलं गेलेलं नाही. महाराजांच्या पायाशी म्हणलो इतके उपवास करा, ह्या मारुतीला एवढ्या प्रदक्षिणा घाला, ह्याला तेल घाला, ह्याला कधीही सांगितलेलं नाही आहे, कारण त्याची गरजच नाही आहे. त्याच्यामुळे दूर जाणार आहोत, भटकणार आहोत आपण. म्हणून इथे सांगितलेलं देह ब्रह्मांडाचे फळ. आता ब्रह्मांडाचे फळं म्हणजे काय, सोपं आहे हो समजायला. माझे आईवडील होते म्हणून मी आलो ना, माझे आईवडील त्यांचे आईवडील होते म्हणून आले ना, त्यांचे आईवडील त्यांचे आईवडील होते म्हणून आले ना, हे कुठपर्यंत जाणार आहे. आणि या सगळ्या इतक्या पिढ्यांना पाळलं कोणी, त्यांच्यासाठी धान्य कोणी उगवलं नाही, शेतकऱ्यांनी. पण पाऊस कोणी पडला, ब्रह्मांड. ब्रह्मांड नायक म्हणतो ना, त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. म्हणून ब्रह्मांडासाठी मला काय, देह मिळाले, ब्रह्मांडाचे फळ. देह दुर्लभची केवळ, परी या देहाचं निवळ उमजवावे. माणसाचा देहा इतकं दुर्लभ काही नाही हो, आणि माणसाच्या देहा इतकं सुंदर काही नाही. सत्यम शिवम सुंदरम. माणसाचा देह मुळात आहे, पण आपण तो असत्यम, अशिवम आणि असुंदरम बनवतो. याचं संतांना खूप वाईट वाटतं. अरे रे, वाईट वाटतं त्यांना. म्हणून पुढे बघा, एक तुम्हाला उदाहरण सांगतो. पहिली रात्र ज्यावेळेला विवेकानंद म्हणजे नरेंद्र राहिला दक्षिणेश्वरला, त्यावेळेला रामकृष्ण मध्यरात्रीनंतर आले. अरे हा असा श्वास कोण घेतोय, तर नरेंद्र घेत होता. म्हणाले अरे रे, हा फार जगणार नाही, श्वासाच्या रोगाने हा मरणार आहे. पण केवढा दमा झाला त्यानं, त्याला आपण अस्थमा म्हणतो, केवढा दमा झाला होता. पण दम न लागता ते बोलत होते ना, दम न लागता ते कार्यक्रम करत होते ना, दम न लागता ते प्रवास करत होते ना. ही गुरुकृपा आहे आणि त्यांनी केलेली साधना आहे. आणि शेवटी योग्यासारखे मिळालेले आहेत ते. त्यांनी पूर्णपणे प्राणावर विजय मिळवलेला आहे. प्राण आयाम, आयाम म्हणजे डायमेन्शन, इतकं केलेलं आहे की प्राण त्यांचा ब्रह्मरंध्रातून वर गेलेला आहे. त्याला मुक्त म्हणतात. विवेकानंदांच्या जीवनातला शेवटचा अध्याय तरी बघा ना, इतक्या रोगांनी ग्रस्त असलेला माणूस कधी त्रस्त नाही दिसला. ग्रस्त आपणही असतो, पण काय करायचं, सकाळपासून दात दुखतोय इतक्या जणांना आपण सांगतो. आणि त्यानेही कुणाला तुमच्या दातात इंटरेस्ट आहे सांगावं, कुणाला डेंटिस्ट सोडून कुणालाही तुमच्या दातात इंटरेस्ट नाही आहे, बायकोलाही नाही आहे, ह्यालाही नाही आहे. विचार करा तुम्ही. पण मला इंटरेस्ट आहे म्हणून मी सगळ्यांना सांगत राहतो, सकाळपासून दात दुखते, मग 199 उपाय सुचवले. ही मुळी घ्या, उलटी अशी तुम्ही फिरवा, ही उभी फिरवा, काय सांगतील. केलंच सगळं तर मरणार तुम्ही नक्की. आणि आपण सगळं करतही नाही, आपण शहाणे. म्हणून ऐकावे जनाचे परी करावे मनाचे. आणि हे आपण करत असतो, जनाचं ऐकतो, ऐकल्यासारखं करतो. म्हणून मुळाकरता फळ येते, फळाकरता मूळ होते, येणेकरता होत जाते भूमंडळ. आता फळात मूळ आहे का, आहे ना, बी आहे ना, बी रुजूनच पहिल्यांदा मूळ होतं ना. मुळात फळ आहे का, दिसत नाही पण आहे. ते बीज आहे साधं, त्याच्यात वृक्ष आहे, की त्याच्यात फांद्या आहेत, त्याच्यात पानं आहेत. म्हणून या वृक्षात तुम्ही काथोप म्हणजे हे कवाचं लावला, त्याला नारळ लागणार नाही आहेत, नाही त्याला नारळच लागणार आहे, आंबे नाही लागणार. आंब्याच्या झाडाला दुसरं फळ लागणार नाही आहे. म्हणून मुळात फळ आहे, फळात मूळ आहे, त्याला फल मूल न्याय म्हणतात. त्याला फ्रॉम द रूट टू द फ्रूट एकच एक जोडलेलं आहे. संतांना कळतं की आज हा असा आहे, पण मला त्याचं पुढचं सगळं जीवन दिसतंय, हा जग हलवून सोडणार आहे. संतांच्या सगळ्या कथा अशाच आहेत की जवळजवळ बघा. म्हणून आत्म्याकरिता देह झाला, आत्म्याकरिता देह आत्मा तगला, उभय योगे उदंड चालेला कार्यभाग. देहा वेगळी पूजा पावेना, देहा वेगळी म्हणजे देह नाही. आणि तुम्ही काय पूजा करणार आहात हे तुम्हाला सांगतो, सावध राहा तुम्ही. आपण आजोबा जर आजारी असेल तर गोकर्णाला पैसे पाठवून सांगतो तुम्ही मृत्युंजय म्हणा मंत्र, आणि इकडे आजोबा म्हणतात पैसे आधीच घेतो तो, काय गॅरंटी साखोबा मेल्यानंतर. मृत्युंजयचे नाही, आपण आधी पैसे पाठवतो, जरा जास्तच पाठवतो.
देह नाही माझा त्याच्यात इन्व्हॉल्व, तर कसली ती पूजा? हेच सांगितलं आहे, पूजा तुम्ही करा, आम्ही नाही करत, आमच्याकडे कोणाला वेळ नाही म्हणून भटजीहून पूजा करून जातात. भटजीला पुण्य मिळेल, तुम्हाला त्यातल्या त्यात बरं की माझे देव काही स्वच्छ दिसतात. विचार करा तुम्ही. म्हणून देहावेगळी पूजा पावेना, देहाविण पूजा फावेना. फावेना म्हणजे आपण म्हणतो ना फावता म्हणजे मिळते, लाभ मिळत नाही. तूच संकष्टी केली पाहिजेस ना. जर तुझ्या संकष्टीमुळे तुझं संकट टळणार असेल तर दुसऱ्यांना संकष्टी करा, मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही गणेश भक्त आहात ना, असं नाही आहे. माझं मलाच भोगलं पाहिजे, चांगलं काय वाईट काय. म्हणून देहावेगळी पूजा पावे ना, देवाला पोचत नाही, आणि देहावेगळी पूजा फावे ना म्हणजे फळ मिळत नाही. जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे. म्हणून अन्नदान वगैरे जो प्रकार असतो ना, द्यावेत पैसे तिथे. आता जवळजवळ सगळी मंदिरं, सगळी गुरुची स्थानं अन्नदान करतात. कधी कधी 5 माणसंसुद्धा येतात. कागवाडला ते म्हणत होते, पण अन्नदानाची सोय आहे. माणगावला गुरुवारी वगैरे खूप गर्दी असते, एरवी नसते तेवढी, पण अन्नदान चालू आहे. म्हणून तिथे जर स्वतंत्र पेट्या असतील तर अन्नदानाच्या पेटीत पैसे टाका, आणि स्वतंत्र पावत्या असेल तर अन्नदानाची पावती करा. आता शेवटी तो बुद्धी देईल त्याप्रमाणेच होईल, पण अन्नदान त्याच्यात समाधान आहे. म्हणून सांगितलेलं आहे की देहावेण पूजा पावेना जनी जनार्दन. त्याला दरिद्र नारायण शब्द काढला होता शोधून कुणी? विवेकानंदाने. अरे सत्यनारायण काय करता, दरिद्र नारायण करा. ते सत्यनारायणावर तू 2000 रुपये खर्च करणार आहेस ना, चल 200 रुपये तो कर, आणि उरलेले पैसे माझ्या शाळेला दे, ही झोपडपट्टीतल्या मुलींसाठी आहे. काढली होती आमच्या कन्या, मानसकन्या मार्गारेट नोबल. बघा तुम्ही, ज्यावेळेला तुम्ही जनी जनार्दन, जो आवडतो सर्वांना तोची आवड देवाला. आपण देवाला आवडण्यासाठी म्हणजे नक्की काय करायचं आहे सांगा बरं. देवाला आवडण्यासाठी लोकांना आवडतोस का? किती लोकांना आवडतोस? म्हणजे हू विल क्राय व्हेन यू डाय, हाच भाव आहे की त्याच्यात. लोक जोडा तुम्ही, लोकांसाठी काहीतरी करा. जिवंत माणसांसारखी काही करत नाही, आणि तिकडे रत्नजडित मुकुट, रत्नजडित सिंहासन नका करू. इथे त्यांनी जनी जनार्दन संतुष्ट करावे. शेवटचं, परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावी खूण, परंतु अध्यात्मग्रंथ श्रवण होता उमजे. थांबायलाच अत्यंत चांगली होय. अध्यात्मग्रंथ आहे, अध्यात्मग्रंथाचं श्रवण करा म्हणजे समजून घ्या. परमेश्वराचे अनंत गुण आहेत. मनुष्याला काय सांगावी खूण, किती गुण आहेत. अनंत त्याचं नावच आहे, त्याचं सगळंच अनंत आहे. आणि म्हणून आपण काय करूया, अध्यात्मग्रंथाचं श्रवण करूया. आणि श्रवण म्हणजे अर्थ लक्षात घेऊन. बऱ्यापैकी अर्थ आपल्या लक्षात आलेला या 4 समासांचा. आता उद्या 2 समास, सकाळी किंवा 3 आणि संध्याकाळी 3 असं करूया. आहे त्या ठिकाणी डोळे मिटून बसूया, जरा ताट. उद्या संध्याकाळी आपण पारायण करतो या दशकाचं. त्यावेळेला निद्रा निरूपण नावाचा समास आहे. उद्या आपलाही तो असेल, पण कदाचित नंतर असेल. त्यात निद्रा म्हणजे प्रवचनाला किंवा कीर्तनाला आलेल्या लोकांचंच हे वर्णन आहे असं समजू नका. माणूस झोपतो त्यावेळेला किती निरनिराळे प्रकार करतो हे त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि जो हसणार नाही एकदा त्याला बक्षीस आहे उद्या. त्या पाटावर बसायचं त्याला भाग्य लावेल. तो समास वाचताना एकदाही हसायचा नाही. श्रीराम समर्थ. श्रीराम. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंद, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास.
हातावर हात सोडूया. हे हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून महाराजांकडे पाहूया. स्थिर दृष्टीनं काही क्षण श्वास नेहमीप्रमाणे शांत. महाराज महाराज महाराज.